शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपले सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने. नं बहुपूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंडा मानाचा असेल गौरवती, असेल गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतनं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आपण 12 जून 2024 ते उद्या दिनांक 16 जुलै 2024 पर्यंत आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आपण खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे रोग व कीड नियंत्रण याविषयी अनेक व्याख्याने आपण ऐकली आहेत, त्याचे आयोजन आपण केले होते. साहजिकच याचा फायदा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यामध्ये नक्की होईल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेतावर ज्याप्रमाणे खरीप हंगामामध्ये खरीपाची पूर्वतयारी करायची असते, त्याच पद्धतीनं शेतकऱ्याच्या शेतावर असलेलं जे गोधन आहे, जे पशुधन आहे, त्या पशुधनाचीही काळजी घेणं पावसाळ्यामध्ये गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण शेतकऱ्यांसाठी जे व्याख्यान आयोजित केलं आहे ते आहे पावसाळ्यामधील जनावरांचे एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन. पशुपालकांसाठी अतिशय गरजेचा असा हा विषय आहे आणि या विषयासंदर्भात आपण निमंत्रित केले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू नरवडे सर. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विष्णू नरवडे सर हे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एकूण 31 वर्ष विविध पदांवरती ते कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 41 शास्त्रीय लेख विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केलेले आहेत. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय विषयासंदर्भात शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये सल्ला देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 37 पेक्षा जास्त 37 पेक्षा जास्त विस्तार लेख लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे या पशुधनाच्या काळजी संदर्भात त्यांनी 28 पेक्षा जास्त रेडिओ मुलाखती दिलेल्या आहेत. तसेच टीबी वरती 7 पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांचे या संदर्भात झालेले आहेत.
त्याचप्रमाणे सर हे 9 संशोधन शिफारशी ज्या आहेत आपल्या दुग्ध व्यवसाय तसेच पशुपालन या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत. असे पशुवैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत असे डॉक्टर विष्णू नरवडे सर आज आपल्या बरोबर आहेत आणि ती पावसाळ्यातील जनावरांच्या एकात्मिक आरोग्य व्यवस्थापनाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर प्लीज. धन्यवाद बाजीराव सर. स्क्रीन शेअर करू. नमस्कार, मी डॉक्टर विष्णू नरवडे, वर्ष शास्त्रज्ञ, अखिल भारतीय संगमनेर शेळी संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण पावसाळ्यातील बघणारच आहोत जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन. पण विशेष करून आपण एकंदरीत जनावरांचं एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपल्याला थोडक्यात मी अवगत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजकालचा जर आपण हवामानाचा विचार केला आपण या ग्लोबल वॉर्मिंगमुळे, तर सतत आपल्याला हवामानामध्ये बदल होतात, वातावरणामध्ये आपल्याला बदल होताना दिसते. कधी पावसाळ्यात थंडी वाजते, कधी उन्हाळ्यात पाऊस पडतोय, कधी उन्हाळ्यात थंडी वाजते. असे वेगवेगळे बदल आपल्याला या तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. याचा सर्व परिणाम जो असतो तो सर्व परिणाम आपल्याला हा जनावरांच्या आरोग्यावर होताना दिसतो आहे. कारण काय होतं, ह्या बदलत्या हवामानामुळे जनावरांच्या मधील जी प्रतिकार शक्ती असते ती प्रतिकार शक्ती आपल्याला कमी होताना दिसते आणि त्याचाच परिणाम काय होतो की वेगवेगळ्या जनावरांना वेगवेगळ्या रोगांना जनावरे बळी पडताना आपल्याला दिसतात. आणि याचबरोबर काय होतं, ह्या वातावरणातील बदलामुळे आणि ह्या बऱ्यापैकी आपल्याला रोगांना सामोरं जावं लागल्यामुळे जे रोग जीवाणूपासून किंवा विषाणूपासून होतात त्यांची सुद्धा आपल्याला संख्या आता बदलताना दिसते. जसं आपण करोना बघितला बघा, करोनामधले वेगवेगळे विषाणू आपल्याला यायला लागले, वेगवेगळे करोना आपल्याला दिसायला लागला. त्याच प्रकारे आपल्याला जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला जीवाणूंची आणि विषाणूंची संख्या बदलताना दिसते. म्हणजे आपल्याला रोगाला आपल्याला प्रतिसाद मिळत नाही, कारण त्या औषधांना आपण जे औषध देतो त्यांना औषधांना प्रतिसाद मिळत नाही. एकंदरच आपल्या या सर्वांचा परिणाम आपल्या जनावरांच्या आरोग्य जे असेल आरोग्यावर होताना दिसतो. आणि आरोग्यावर झाल्यानंतर काय होतं, त्याची जी प्रजनन क्षमता असते किंवा उत्पादन क्षमता असते, या उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता आपल्याला कमी होताना दिसते. दुधाचं प्रोडक्शन कमी होतं किंवा आपल्याला जी गाय वेळेवर माजर यायला पाहिजे, ती लवकर भरायला पाहिजे, ती लागायला पाहिजे, गाभण राहायला पाहिजे, व्यायला पाहिजे, याच्यावर संपूर्ण प्रजनन क्षमता आणि उत्पादन क्षमतेवर आपल्याला त्याचा पूर्णतः परिणाम झालेला दिसतो. यासाठी आपल्याला काय करावं लागेल शेतकरी बंधूंनो, या बदलत्या वातावरणातील बदलामुळे आपल्याला जे होणारे जे काही परिणाम आहेत त्याला सामोरं जायचं असेल तर आपल्याला प्रतिबंधक उपाय आणि प्रतिबंधात्मक नियोजन आपल्याला करावं लागेल. त्यासाठी काय असतं, जनावरांमध्ये आपल्याला व्यवस्थित आहार व्यवस्थापन करावं लागेल, आपल्याला गोठा व्यवस्थापन करावं लागेल, आपल्याला त्या आजारांचं व्यवस्थापन करावं लागेल. जे बदलत्या आता सध्या त्या पावसाळा चालू आहे, त्या पावसाळ्यामध्ये आपल्याला काय होतं, पावसाळ्यात थंडीमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला बाह्य कीटक असतात, चिलट्या असतात, मासे असतात, डास असतात, त्यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं असते. याचं जर आपण नियंत्रण केलं नाही तर या कीटाणूंपासून सुद्धा आपल्याला जनावरांना रोग होताना दिसतात. बरेचसे रोग, भयंकर असे रोग असतात की ते आपल्याला या कीटकापासून होत असतात. याकरता अशा या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन करावं लागेल. म्हणजे आपलं गोठ्याचं व्यवस्थापनाबरोबरच आपल्याला त्याचं आहाराचं व्यवस्थापन करावं लागेल. आहाराबरोबर आपल्याला त्यावर आजाराचं व्यवस्थापन करावं लागेल. तिन्ही व्यवस्थापन आपल्याला एकात्मिक करावं लागतील, तर तिन्ही हे एकमेकावर सगळे अवलंबून आहे. काय असतं व्यवस्थापनामध्ये, बऱ्याच वेळेस आपल्याला आहार हा सगळ्यात महत्वाचा असतो. गोठ्याबरोबरच आपल्याला गोठा व्यवस्थापनाबरोबरच आपल्याला आहार व्यवस्थापन सर्वात महत्वाचं असतं. जसं आपण करोना काळात पाहिलं बघा, आपण काय करायचो, आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता आपण चिकन खा, मटण खा, यातून आपल्याला प्रथिनं भेटायचे. प्रथिनं भेटल्यानंतर आपल्याला काय व्हायची, प्रतिकार शक्ती आपली वाढवायची, जेणेकरून त्या करोना व्हायरसला आपण प्रतिकार करू शकू. त्याच प्रकारे आपल्याला जनावरांमध्ये सुद्धा जर आहार व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपण बऱ्याचशा रोगांचं आपण वेळीच नियंत्रण करू शकतो. आता त्यात आपल्याला जर आता पावसाळ्याचा विचार करायचा झाला, सध्याचं पावसाळ्याचं चालू आहे आपलं, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, पण असा जो पाऊस असतो, हा झिमझिम पाऊस किंवा पाऊस पडून गेला असतो, अशा वेळेस आपल्याला गोचिडांचं प्रमाण आणि डास असतील, चिलटा असतील, माशा असतील, यांचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. गोचिडाचं प्रमाण का वाढतं, तर हे जे दमट हवामान असतं, या दमट हवामानामध्ये यांचं ब्लिडिंग फास्ट होतं, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं, याची संख्या पटकन वाढते. त्याकरता आपल्याला विशेष करून पावसाळ्यामध्ये गोचिड नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे.
की ज्यामुळे आपल्या गायींना, संकरित गायींना असेल किंवा बाकीच्या गायींना सुद्धा असेल, म्हशींना असेल, यांना थायरॉइड म्हणजे गोचिड ताप होण्याची शक्यता असते. आता मागेच 1-2 वर्षापूर्वी आपल्याला क्रायमिन कांबो हेमोरेजिक फिवर म्हणून असतो, तो हा एक फिवर आपल्याला गायांमध्ये आपल्याला आढळलेला आहे. तर हे जे थायरॉइड्स वगैरे गोचिड ताप वगैरे आहे, गोचिड तापामुळे संकरित जनावरांमध्ये भयंकर नुकसान होतं, कारण त्यात तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर गाय अशक्त होते. अशक्त झाल्यामुळे काय होतं, बाकीचे रोगांना सुद्धा ते बळी पडते. त्याचबरोबर दुधाचं उत्पादन प्रचंड घटतं. त्याकरता संकरित गोपालक जे असतील त्यांनी ह्या काळामध्ये, ह्या पावसाळ्यामध्ये गोचिड नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे. आता काय होतंय, बऱ्याच वेळेस हे गोचिड हे सर्वच ऋतूमध्ये असतात, पण ज्यावेळेस दमट वातावरण ज्यावेळेस जास्त असतं त्यावेळेस येथे आपली संख्या आपल्याला वाढताना दिसते. विशेष करून बऱ्याच शेतकरी, संकरित गोपालक जे आहेत, त्यांची बऱ्याच जणांची तक्रार असते किंवा गोचिड नियंत्रण कसं करायचं, कारण वर्षभर सर्वच ऋतूमध्ये गोचिडांचा प्रॉब्लेम होतो. त्याकरता आपल्याला गोचिड सुद्धा एकात्मिक नियंत्रण करावं लागेल. फक्त आपण डॉक्टरला बोलवलं, औषध दिलं, इंजेक्शन टोचलं आणि गोचिड नियंत्रण झालं असं होत नाही. कारण काय होतं, जनावरांचे गोचिड जे असतात, ते जनावरांच्या शरीरावर व गोठ्यातील सर्व ठिकाणी यांचा वावर असतो. म्हणजे फक्त शेपटीखाली किंवा कानावरती किंवा मानेखाली याच ठिकाणी फक्त गोचिड वावर नसतो, तर त्यांचे सर्व वावर हे गोठ्यामध्ये जे गव्हाणे असतात, गव्हाणी कपारी असतात, गव्हाणी खाली असतात, भिंतीच्या कानाकोपरा असते, तिथे फट असते, त्या फट्यावर सुद्धा ह्या सगळ्या गोचिडांचा वावर असतो. त्याकरता आपल्याला एकात्मिक गोचिड नियंत्रण करावं लागेल. त्यासाठी काय काय करावं लागेल, की दुसरं एक उदाहरण सांगत म्हणजे त्या जीवनचक्र जर म्हणलं आपण या गोचिडाचं, तर एक मादी जवळ 4 ते 5 हजार अंडी घालते. तुम्ही याचा विचार करा की ह्या एका मादीपासून आपण किती प्रमाणात आपण गोचिड तयार करतोय. त्याचं जर नियंत्रण केलं नाही, तर आपल्याला एकात्मिक नियंत्रण जर आपण केलं नाही, तर आपल्याला ह्या गोचिडांपासून भयंकर संकरित जनावरांना आपल्याला याचं नुकसान होऊ शकतं. त्याकरता विशेष करून काय होतं, हे प्रौढ गोचिड जे असतात त्याचं एक पण एक थोडं उदाहरण सांगतो. गोचिड काय करतो, गोचिड जे प्रौढ असतात ते अंगावर चिकटतात. अंगावर ते काय करतात, सर्व त्याचं अंग रक्त जे असतं, शरीर रक्त ते शोषून घेतात. शोषून घेतल्यानंतर ते खाली पडतात. खाली पडल्यानंतर काय करतात, ते जमिनीवरती अंडी घालतात. अंडी घातल्यानंतर काय होतं, ते सगळं पूर्ण गव्हाणी तिकडे तिकडे ते परत अंडीच्या परत पिल्लं तयार होतात. पिल्लं परत ते शरीराच्या अंगावर चढतात. अशा प्रकारे हे चक्र सौर आपलं त्या गोचिडांचं ताप असतं, सुरू असतं. त्याकरता आपल्याला ह्या गोचिडांचं एकात्मिक नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे. तर हे कसे करायचं असेल, आपल्याला गोचिड नियंत्रण कसं करायचं, तर गोठ्यामधील जे आपल्या गव्हाणातील असतील, कपारातील असतील, भिंतीवरील असतील, ह्या भेगा असतील, ह्या ज्या गोचिडांच्या अंडी लपण्याचे जे ठिकाणं आहेत, त्या ठिकाणाला आपल्याला अगोदर याचा बंदोबस्त करायचा आहे. त्याकरता आपल्याला ज्या वेळेस आपण समजा डॉक्टरांना बोलवलं, आपण अंगावर गोचिड आहेत, गोचिडाला आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट करतो, इंजेक्शन दिलं, त्या वर्षी जे अंगावरचे गोचिड भरतील ते, किंवा औषध लावलं तर अंगावरचे गोचिड भरतील ते, परत खाली पॅरालिसिस खाली पडतात, ते खाली पडतात. तेच गोचिड परत त्यांचं पॅरालिसिस कव्हर झाले की ते परत वर चढतात. आणि त्याचबरोबर त्यांनी जे अंडी घातलेली असतात खाली जमिनीमध्ये, त्या अंडीचे परत पिल्लं होऊन ते परत वर चढतात. त्याकरता आपण ज्यावेळेस गायींची ट्रीटमेंट करतो, गायीवर उपचार करतो, त्याच वेळेस आपल्याला गव्हाणीतले सुद्धा गोचिडांचा नायनाट करायचा आहे. त्याकरता काय करायचं आहे, तर जर आपण इंजेक्शन दिलं गायीला गोचिड नियंत्रणासाठी किंवा औषध लावलं, तर त्याचबरोबर त्याच पॅरलली आपल्याला गोठा आपल्याला तुम्ही वाटल्यास आपलं हे असते ना, फ्लेम गन असते किंवा फायर गन असते, त्या फ्लेम गनच्या सहाय्याने आपण तो पूर्णतः गोठा जाळून घ्यायचा आहे. हा झाला एक उपाय करायचा. दुसरा भाग आपल्याला घरच्या घरी जर करायचा असेल, तर आपण बुरशीजन्य कीटकनाशकाचा सुद्धा आपण वापर करू शकतो, की जे विद्यापीठामध्ये मेटारायझम नावाचं बुरशी जे आहे आपल्याला विद्यापीठात मिळतं. ते मेटारायझम नावाची बुरशी आपण फक्त 5 ग्रॅम घ्यायची. 5 ग्रॅम मध्ये 5 ग्रॅम दूध घ्यायचे आणि 1 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करायचं, आणि याचा तुम्ही फक्त गोठ्यामध्ये याचा फवारा करायचा आहे, पशुधनाच्या अंगावर नाही. हा गोठ्यामध्ये फवारा केल्यानंतर काय होईल, की बुरशीला ते अंडे चिकटतात. त्यामुळे काय होईल, आपण त्या जे अंडी आहेत, उचडणी अंडी घातलेली आहेत, त्या अंड्यांचं आपण इथे नियंत्रण करू शकतो. त्याप्रमाणे आपण बुरशीजन्य कीटकनाशक वापरून जर आपण अशा प्रकारे केला, तर आपण गोठ्यातल्या घरच्या घरी सुद्धा आपण गोठ्यातल्या गोचिडांचा आपण नियंत्रण करू शकतो. त्यानंतर आपण आपण जर घरच्या घरी करायचं असलं, तर वनस्पतीजन्य कीटकाचा सुद्धा आपण वापर करू शकतो. यामध्ये काय घ्यायचं, आपल्याला फक्त 10 मिली आपल्याला नीम तेल घ्यायचे, 10 मिली आपल्याला करंज तेल घ्यायचं, आणि 20 ml आपला 20 ग्राम जो असतो आपला अंगाचा सामान असतो चुरा, तर चुरा करायचा आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करायचं, आणि ते द्रावण आपल्याला 2 तास भिजवून ठेवायचे. भिजवून ठेवल्यानंतर आपण ते द्रावण गायीच्या अंगावरही मारू शकतो आणि गोठ्यावरही मारू शकतो. म्हणजे हा एक तिसरा उपाय झाला, वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करून गोचरांचं नियंत्रण घरच्या घरी करू शकतो.
आता चौथा जसं मी पहिल्यांदाच सांगितलं, रासायनिक कीटकनाशकाचा वापर जर आपण केला, पशुवैद्यकीय सल्ल्याने आपण जर तिचं औषध लावलं किंवा इंजेक्शन दिलं, इंजेक्शन दिलं आपल्याला साधारणतः 20 ते 25 दिवस इंजेक्शनची पॉवर असते. 20 ते 25 आपल्याला गोचीला होणार नाही, परंतु पॅरलली आपल्याला जमिनीतलं गोचीलांचा नायनाट करावा लागेल. त्यासाठी आपल्याला खाली बुरशीजन्य कीटकनाशक सुद्धा वापरावं लागेल, किंवा तसे जमेल तर तुम्ही प्लेन सहाय्याने कीटकनाशकांचा आपण वापर करून ते गोचीलांचं नियंत्रण आपण करू शकतो. इतर तुम्हाला मी जे नाव दिलं इंजेक्शन, आयुर्वेदिक नावाचं इंजेक्शन, ते इंजेक्शनचा आपल्याला त्याचा जो उपयोग आहे तो 20 ते 25 दिवसापर्यंत राहतो. चांगल्या प्रकारचे ब्रँडेड कंपनीचं जर आपण इंजेक्शन घेतलं तर ते 20 ते 25 दिवस त्याचा आपल्याला इफेक्ट राहतो, आणि त्यामुळे ते गोचीड पॅरलाइज होते, खाली पडतात. खाली पडल्यानंतर मात्र आपल्याला गव्हाणीतलं पोठ्यातलं कीटक नियंत्रण सुद्धा करायचं आहे. तर आणि तर आपल्याला एकात्मिक आपल्याला हे गोचीडाचं नियंत्रण करता येईल. दुसरं पावसाळ्यात काय होत आहे, तुमचं डास, माशा, चिलटे यांचं आपण नियंत्रण करतो. बघा तुम्ही आता माणसामध्ये आपल्याला काय काय होऊ शकतं, आपण तुम्ही ऐकताय सध्या दररोज चिकनगुन्या सध्या आपल्याला चालू आहे, डेंग्यू फीवर चालू आहे, झिका फीवर चालू आहे, मलेरिया आणि टायफॉइड आपण सुद्धा आपण ऐकले जाऊ. ह्या प्रकारचे जे आजार हे आपल्याला माणसांना सुद्धा होतात. याचप्रमाणे पशुधनामध्ये सुद्धा सारा नावाचा एक आजार होतो. आम्ही त्याला ट्रिपॅनोसोमियासिस म्हणतो. या सारामध्ये काय होतं, गाय गोल गोल चक्कर मारते किंवा भिंतीला धडका मारते. दुसरा आजार काय, बबेसियासिस. हा एक प्रोटोझोल आजार आहे की ज्यामध्ये आपल्याला कॉफी कलरचं युरिन भेटतं किंवा कॉफी कलरचं मूत्र भेटतं, लाल लघवी आपल्याला होताना दिसते. तिसरा आजार काय, ब्ल्यू टंग. मेंढ्यांमध्ये एक निळजिवा म्हणून रोग असतो, तो या चिलटापासून, या डासांपासून होण्याची शक्यता असते. चौथा रोग कोणता आहे, 3 डे सिकनेस. आपण याला इथिमेरल फीवर होतो किंवा तिवा म्हणतो आपण. संकरित जनावरांमध्ये, सगळ्याच जनावरांमध्ये आपल्याला हा तिवा म्हणजे गायला ताप येतो. ताप आल्यानंतर काय होतं, ते उठताना बसताना त्याला त्रास होतो. हा 3 दिवस ताप राहतो. पण यात जर आपण उपचार जर केले नाही तर आपल्याला त्यापासून बाकीचे आजार होण्याची शक्यता असते किंवा उत्पादन आपलं कमी होऊ शकतं. त्याकरता डॉक्टर सगळ्यांनी औषधोपचार उपलब्ध आहेत, तुम्ही ते करून घ्यायचे. पण यापेक्षा जर आपण डास, माशा, चिलट यांचं जर आपण नियंत्रण केलं तर हे रोग जे होत आहेत, लंपी स्किन डिसीज तुम्ही ऐकलेला आहे, हा सुद्धा आजार आता परत बिहारमध्ये सध्या काल परवा नोटीस झालाय. हा परत डोकं वर काढतोय लंपी स्किन डिसीज. त्याकरता आपल्याला माशांचं, डासांचं, चिलटांचं नियंत्रण करावंच लागेल. आता शेळीमध्ये निमोनिया जनरली पावसाळ्यात होण्याची शक्यता असते. ते सुद्धा बॉट फ्लाय म्हणजे माशापासून सुद्धा हा रोग शेळीला होतो. त्याकरता आपल्याला हे निमोनिया वगैरे होत द्यायचं नसेल शेळ्यांना वगैरे, तर आपल्याला डासांचं, आपल्याला माशांचं, चिलटांचं नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे पावसाळ्यामध्ये विशेष करून. आता त्याच्या प्रतिबंधक उपाय काय आहेत, तर आपल्याला एक तर आपण काय करायचंय, आपला गोठा हा विशेष करून पावसाळ्यात स्वच्छ आणि कोरडा राहील याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर आपल्याला आपण करतोय, परंतु याबरोबर आपल्याला हर्बल औषध सुद्धा वापर करता येईल, की ज्यामध्ये आपल्याला गुड बॉय नावाचं लिक्विड भेटतं. एक समजा एक 10 लिटरचं ते कॅन असतो किंवा 5 लिटरचं कॅन असतो. त्यातलं 1 लिटर फक्त ते औषध घ्यायचं आणि 2 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि तुम्ही ते गोठ्यात जर फवारलं तर आपण या कीटकनाशकांचं आपण नियंत्रण करू शकतो. दुसरं, आपल्याला घरच्या घरी अजून काय करायचं असेल, समजा 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही काय घ्यायचं, 40 ml फक्त करंज तेल घ्यायचंय, 40 ml निम तेल घ्यायचं, 40 ग्रॅम मग सेंटरप्रमाणे आपण साबण घ्यायचं, साबणात चुरं घ्यायचं, याचं एकत्रित मिश्रण करायचे आणि ते जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यावर फवारायचं. असं तुम्ही 3 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा करा. पावसाळ्यामध्ये हे करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपण या कीटकनाशकांचं आपण नियंत्रण करू शकतो. हे झालं आपलं घरच्या घरी होऊ शकतो. आपण डॉक्टरच्या सल्ल्याने आपण जे इन्सेक्टिसाइड्स आहेत, ॲकॅरेसाइड्स आहेत, जे रासायनिक कीटकनाशक आहेत, हे पशुवैद्यकीय सल्ल्याने आपण याचा वापर करून आपण कीटकनाशकांचा आपण नियंत्रण करू शकतो. तसंच आता बाजारामध्ये आपल्याला रेडीमेड आपल्याला एक फ्लाय ट्रॅप सुद्धा भेटतो किंवा पट्टी भेटते. बघा, पट्टी आपल्याला एक भेटते, अशी पट्टी तुम्ही गोठ्यात जर बांधली तर पट्टीला सर्व माशा सगळे चिकटतात. त्यामुळे सुद्धा त्याने सुद्धा आपण ह्या माशांचं नियंत्रण करू शकतो आणि आपण त्या गोठ्याचं एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन जपू शकतो, करू शकतो. आणि होणारे जे आजार आहेत, किंवा असेल किंवा तुमचं निमोनिया असेल, तुमचा हे बाकीचे जे आता सांगितले मगाशी, ती सगळे आपण ब्ल्यूटंग वगैरे हे याचं आपण नियंत्रण करू शकतो. आता याबरोबरच आपल्याला काय करावं लागेल, पावसाळ्यामध्ये किंवा सर्व ऋतूमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला सगळ्यात महत्वाचं पशुधनामध्ये, गोपालनामध्ये आहार व्यवस्थापन हे सर्वात महत्वाचं आहे. आहार व्यवस्थापन चांगलं असेल तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला मिटतात. बरेचसे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती आपण जनावरांची जर वाढवली तर आपण बऱ्याचशा रोगांना प्रतिकार करू शकतो. त्याचबरोबर ती गाय वेळेवर माझावर येऊ शकते, परत ते बाजारात व्यवस्थित गाभ राहू शकते, परत त्याची प्रसूती व्यवस्थित होऊ शकते
व्यायाल्यानंतर ते दुधाचं उत्पादन सुद्धा चांगलं होऊ शकतं. याकरता आपल्याला आहाराचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये काय आहे, बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याच आपलं आता समजा पावसाळा संपत आहे त्यानंतर तुमचा बरसिंग भरपूर प्रमाणात खाऊ घालतो, परंतु काय होतं, बरसमध्ये खूप जवळजवळ 70 ते 80% प्रमाणात त्याचं पाणी असतं. त्यामुळे जनावरांना हागवण लागणे किंवा तसं काही पावसाळ्यामध्ये तुम्ही हिरवा चारा खाऊ घालता किंवा बाहेर जाऊन चरावलं सोडतात, हिरवा गवत असतं, या गवतावर सुद्धा आपल्याला हे हागवण लागण्याची शक्यता असते. त्याकरता हे जे चाऱ्या गवत असेल किंवा तुमचं बरसीम असेल, कुठलाही हिरवा चारा असेल, तुम्ही थोडासा एक दिवस वाळवून सुकून जर तो खाऊ घातला, त्यातलं तंतुमय पदार्थाचं प्रमाण वाढतं आणि वाढल्यामुळे आपलं काय होतं, पचन चांगलं होतं, जनावरांचं डायजेशन चांगलं होतं आणि शरीराला आपलं जास्त घटक उपलब्ध होतात आणि हागवणीपासून आपण प्रतिकार करू शकतो. याकरता विशेष करून यामध्ये काय होतं, करडं असतील, लहान वासरं असतील किंवा तुमचे कोकरं असतील, यांना या चाऱ्यापासून तुमच्या हिरव्या चाऱ्यापासून कोवळ्या चाऱ्यापासून हागवून लागण्याची शक्यता असते. त्याकरता आपण ही काळजी घ्यायची. आता याकरता आपल्याला संकरित जनावर आपल्याला जर उत्पादन वाढलं असेल किंवा चांगली त्याची प्रतिकारशक्ती टिकून ठेवायची असेल, जसं आपल्याला मास चांगला हवा असेल, चांगलं त्याचं दोन मिनिटातलं अंतर आपल्याला कमी करायचं असेल, तर यासाठी आपल्याला थोडंसं ऍडव्हान्स टेक्निक्स आपल्याला वापरायला पाहिजे. यामध्ये बायपास फॅट आहे, बायपास प्रोटीन आहे, प्रोबायोटिक आहे. याचं जर मिश्रण आपण चांगलं जर त्या तुमच्या पशुखाद्यात जर टाकलं तर याचा नक्कीच आपल्याला चांगला फायदा होतो. कारण बायपास प्रोटीन म्हणजे काय, बायपास करून जातात ते, म्हणजे तुमच्या पोटात जे अपायकारक जंतू असतात, आपण जे खाऊ घालतो, समजा उदाहरण मध्ये झालं, समजा आपण एक मिनरल मिक्सर घेतलं, आपण 100 ग्रॅम मिनरल मिक्सर आपण गावाला खाऊ घालतो, परंतु ते साधं मिनरल मिक्सर खाऊ घातलं तर पोटातले उपकारक आणि अपायकारक दोन जंतू असतात. अपायकारक जंतूच ते बरंच खाऊन टाकतात आणि पुढे आतड्यामध्ये गेल्यानंतर फक्त 30% फक्त ते शरीराला उपलब्ध होतं, या बाकीचं सगळं शेणामध्ये वाहतं. त्याकरता आपण बायपास म्हणजे आपण मिथोचिलेटेड समजा आपण मिनरल मिक्सर घेतलं, प्रोटीन घेतलं, चिलेटेड मिनरल प्रोटीन घेतलं, त्याच्यावर एक आवरण असतं. ते आवरण असल्यामुळे काय होतं, अपायकारक जंतू जे असतात ते खात नाहीत आणि बरं 70% आतड्यात जातं. आतड्यात 70% गेल्यानंतर काय होते, जवळ 70% आपल्याला ते शरीराला उपलब्ध होईल. त्याकरता शरीराला उपलब्ध होणं गरजेचं आहे. आपण जे काही खाऊ घालतो ते आपल्याला शरीराला उपलब्ध होणं आवश्यक आहे. थोडासा खर्च वाढेल, परंतु अल्टिमेट शेवटचा आपला उद्देश काय असतो की शरीराला जास्त उपलब्ध झालं आपलं होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला जास्त उपलब्ध झालं प्रोटीन, जास्त मिनरल्स उपलब्ध झाले, जास्त विटॅमिन्स उपलब्ध झाले, तर गाय व्यवस्थित आपले उत्पादन देऊ शकते. उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता ही टिकून राहते. आता काय होतं सर, परत आपल्याला हे पावसाळ्यापासून थोडं गारठा पडतो, समजा पावसामध्ये गारठा पडल्यामुळे ऊर्जेची आपल्याला गरज भासते याला गायींना. त्या काळात तुम्हाला या काळामध्ये शेंगदाणा पेंड, सत्ती पेंड यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याची ऊर्जेला ते पूरक राहतं आणि ऊर्जा भेटल्यानंतर बाकीचे तिचं कार्य जे असतं, शारीरिक कार्य जे असतं, म्हणजे फिजिओलॉजी जी असते, ती शारीरिक कार्य आपल्याला चांगली टिकून ठेवता येते. आता गाय म्हशींना ऊर्जा प्रत्यक्ष फॅटच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला देता येते. जसं बायपास बायपास प्रोटीन आहे, बायपास फॅट सुद्धा भेटतं. रेडीमेड बायपास बाजारात बायपास फॅट भेटतं. तुम्ही ते जर 100 ते 150 ग्रॅम तुम्ही जर प्रति दिवस जर तुमचं दिलं तुम्ही, तर आपल्याला फॅटचं प्रमाण सुद्धा चांगलं लागतं आणि एकंदरीत काय असतं, शरीराला फॅट देणं आवश्यक आहे. कारण शरीरामध्ये जर फॅट नसेल तर बाकीचे जे जीवनसत्व असतात ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स म्हणतो किंवा फॅट मध्ये विरघळणारे जीवनसत्व जे असतात ते आपल्याला शरीराला उपलब्ध होणार नाही जर फॅट नसेल शरीरामध्ये. तर त्याकरता बायपास पार्ट दिलं आपण ते व्हिटॅमिन ए, डी, ई, के हे जे व्हिटॅमिन्स आहेत, हे जे जीवनसत्व आहे, अत्यंत महत्वाचे जीवनसत्व आहे, ते फॅट सोल्युबल आहे, त्यांचं आपल्याला शरीराला उपलब्ध होतील. त्यामुळे फॅट सुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि संक्रमण काळ, संक्रमण काळ म्हणजे काय, संक्रमण काळामध्ये आपल्याला काळजी घेणं का आवश्यक असतं, तर मित्रांनो, संक्रमण काळ म्हणजे गायीचा शेवटचा महिना आणि विल्यानंतरचे 15 दिवस, याला आपण संक्रमण काळ म्हणतो. मला मी ट्रान्झिशन पिरियड म्हणतो. या गाभण काळाच्या शेवटच्या महिन्यामध्ये त्या गर्भाची अत्यंत जोमाने किंवा फास्ट वाढ होत असते. त्यामुळे त्या काळात आपल्याला वर्ण आहार व्यवस्थापन चांगलं देणं करणं गरजेचं आहे. का, तर त्या शेवटच्या गाभण काळामध्ये तुम्ही जर वर्ण संतुलित आहार दिला नाही, व्यवस्थित प्रोटीन्स दिले नाही, व्यवस्थित मिनरल्स दिले नाही, तर ती गाय काय करते, नैसर्गिकरित्या तिच्याकडे जे साठवून ठेवलेलं असतं, तिच्याकडे जे स्टोअर करून ठेवलेलं असतं, ती त्या बाळाला किंवा त्या वासराला ती देऊन टाकते. ती दिल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस गाय व्यायला लागते त्यावेळेस तिची शक्ती कमी झालेली असते, तर तिच्याकडे साठवून ठेवलेलं जे असते पूर्ण शक्ती ती सगळी त्या गर्भाला देऊन टाकते. आपण वर्ण जर संतुलित आहार दिला नाही तर त्यामुळे काय होतं, गाय विकताना त्रास होतो. गाय आपल्याला डिस्टो काय म्हणतो, आपण गाय आडली म्हणतो. गाय आडल्यानंतर आपण त्याला जाळा लागतो, जाळा लागल्यानंतर तुझी गाय परत गाभण माजर येणार नाही, जरी माजर आली तरी तो माज परत चालणार असतो, जरी माजर व्यवसाय तर ती गाय परत गाभ राहणार नाही.
तेव्हा अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम सगळे गेल्यानंतर जे ज्या अडचणी आहेत गायीमध्ये त्या सगळ्या आपल्याला उद्भवतात जेव्हा आपण संक्रमण काळात गायीचं आहार व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं नाही. तर काय करायचं शेतकरी बंधूंनो, शेवटच्या गाभण काळामध्ये तुम्ही जर व्यवस्थित संतुलित आहार दिला, प्रथिनयुक्त बायपास प्रोटीन द्या, त्याला मिनरल्स चांगले द्या, चिलेटेड मिनरल्स द्या, 100 ग्रॅम मिनरल मिक्सर द्या, जेणेकरून तुमच्या त्या आतल्या गर्भाची वाढ चांगली होईल आणि गायीची पण प्रतिकारशक्ती टिकून राहील, जेणेकरून प्रसूती व्हायला अनुरूप होणार नाही आणि मालावरती व्यवस्थित येईल आणि परत 2 मीटरचं अंतर आपण सुद्धा कमी ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर तुमच्या त्या दूध सुद्धा त्या गायीचं वाढणार आहे चांगलं संतुलित आहार दिला तर. तर दूध वाढल्यामुळं तुमचं उत्पादन क्षमता वाढते. त्या तो चीक आणि दूध त्या वासराला मिळाल्यामुळं वासराला सुद्धा वाढ चांगली होते आणि उद्याची कालवड असते. मग आजचं वासर म्हणजे उद्याची कालवड असते. तर ते आपल्याला साध्य करणं शक्य होतं. आता काही काही वेळेस काय होतं, वाळलेला चारा आपल्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये वाळलेल्या चाऱ्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल. कारण वाळलेल्या चाऱ्याचं महत्व असं आहे की आपल्याला, कारण ज्या वेळेस आपण हिरवा चारा खाऊ घालतो, हिरव्या चाऱ्याचं आपल्याला पचन व्हायचं असेल, डायजेशन वगैरे करायचं असेल तर आपल्याला काय करावं, वाळलेला चारा देणं गरजेचं आहे. कारण वाळलेल्या चाऱ्यामध्ये आपल्याला फायबर भेटतं. फायबर भेटल्यानंतर आपल्याला त्या हिरव्या चाऱ्याचं पचन चांगलं होतं, पचनीयता वाढते, पचन चांगलं होतं आणि आपल्याला चांगले घटक शरीराला त्या जनावरांच्या उपलब्ध होतात. त्याकरता आपण काय सांगतो, बऱ्याच वेळेस आपण जर 20 किलो हिरवा चारा दिला तर आपल्याला 5-6 किलो तरी वैरण द्यायला पाहिजे, वाळलेला चारा द्यायला पाहिजे. तरच आपल्याला ते शरीराला ते पोषक राहतं. किंवा आपला दुधाच्या गाईचं जे असतं ना, दुधाचं फॅट जे आपण म्हणतो कमी लागतं वगैरे, डिग्री कमी लागते, त्याला सुद्धा आपल्याला वाळलेल्या चाऱ्याचं महत्व त्यामध्ये खूप आहे. हिरव्या चाऱ्याबरोबरच आपल्याला वाळलेला चारा कंपल्सरी देणे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यासाठी आपल्याला हे दुधातील घटक टिकून ठेवायचे असतील, समजा त्याचं पचन वाढवायचं असेल, त्याचं चांगलं आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल, त्यासाठी आपल्याला जे आपल्याकडे वाळलेला चारा असेल, गव्हाचं काड असेल, वैरण कुट्टी असेल किंवा गवत असेल, वाळलेलं भाताचा पेंडा असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल, तुरीचं कुठं असेल, यातलं कुठलंही तुम्ही 100 किलो प्रमाण घ्या. त्यात 2 किलो युरिया टाका, 1 किलो गुळ किंवा मळी टाका आणि 1 किलो क्षार मिश्रण आणि 1 किलो खडे मीठ आणि पाणी 20 लिटर. या पाणी 20 लिटर त्यामध्ये हे 2 किलो 1 किलो हे सगळं त्या 20 लिटर पाण्यात मिक्स करायचं आणि ते 100 किलो मध्ये टाकायचं मिश्रण केल्यानंतर ते आपल्याला त्या कुटारावरती ते असं फवारायचं आपल्याला, जेणेकरून त्याच वाळलेल्या चाराची पौष्टिकता वाढते, पचनीयता वाढते, पॅलेटेबिलिटी वाढते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ते आवडीने खाते आणि खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर आपल्याला चांगलं झालेलं दिसतं. आता दुसरा एक प्रश्न शेतकऱ्यांचा काय असतो, बऱ्याच वेळेस ऊस तोडणी दरम्यान बऱ्याच वेळेस आपल्याला वाड्याची मुबलकता भरपूर असते. पण काय होतंय, बऱ्याच वेळेस पश्चिम महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून हे ऊसाचे वाडे खूप खाऊ घातले जातात. त्या ऊसाच्या वाड्यामुळे काय होतंय, तुमचं गाय माझावर येते, आलेली असते, सोट पण दिसतो, परंतु ती गाय गाभण राहत नाही. याचं कारण असतं किंवा तो सोट असा तुम्हाला पारदर्शक सोट नसतो, त्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो. त्याचं कारण असं, या ऊसाच्या ह्या ज्या वाड्यामध्ये हे ऑक्झलेटचं प्रमाण असतं. ऑक्झलेट का, तुम्ही जर असंच जर तुम्ही हे ऊसाचे वाडे खाऊ घातले तर काय होईल, त्या ऊसाच्या वाड्यामधलं ऑक्झलेट आणि त्या गायीच्या शरीरामधलं कॅल्शियम यांचं एकत्रीकरण होतं आणि कॅल्शियम ऑक्झलेट नावाचं संयुक्त तयार होऊन ते शेणामध्ये बाहेर पडतं. म्हणजे तुम्ही खाल्लेलं जे खाऊ घालताय वाडे, ते उलट काय करतंय, ते शरीरातलं कॅल्शियम शोषून घेते आणि ते कॅल्शियम ऑक्झलेट तयार होऊन ते शेणामध्ये बाहेर पडतं. त्यामुळे काय होईल, गायीच्या शरीरातल्या कॅल्शियमचं प्रमाण कमी होईल. कमी झाल्यामुळे काय होतं, ह्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बरेचसे आजार उद्भवतात. गाय तुमची माझ्यावर राहणार नाही, दुधाचं उत्पादन कमी होणार, बाकीचे सुद्धा बरेचसे आजार याच्यावर अवलंबून आहेत. त्याला मिल्क फिवर होतो किंवा आपण गाय बसलेली उठत नाही, मान टाकते, हे सगळ्या प्रकारचे आजार आपल्याला ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतात. आणि हे टाळण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, बाहेरच्या बाहेर आपल्याला ह्या ऊसाच्या वाड्यावर आपण प्रक्रिया करावी. त्यासाठी काय करायचं, त्या वाड्याचीच पौष्टिकता वाढवायची असेल, त्या ऑक्झिडेटचं प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल, तर चुन्याच्या त्या वाड्यावरती चुन्याच्या निवडीचं द्रावण घ्यायचं, त्यामध्ये 2% मिठाचं द्रावण मिक्स करायचं आणि ते त्या याच्यावर फवारायचं फक्त. आणि 48 तास 24 तास आपण तुम्ही ते तसंच ठेवून द्या, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते खाऊ घाला. त्यामुळे तुमचं कॅल्शियम जे आहे, बाहेरच्या बाहेर कॅल्शियम ऑक्झलेट तयार होईल, त्यामुळे शरीरातलं कॅल्शियम घेण्याची गरज पडणार नाही आणि त्याची पौष्टिकता वाढवून तुम्हाला त्या खाल्लेल्या त्या वाड्यापासून तुम्हाला ते शरीराला उपयोगी पडेल. दुसरं काय करतो आपण, विशेष करून आपण त्या वाड्याचं ऍसच वाडे खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही त्या वाड्याचं कुट्टी करा. कुट्टी करून जर तुम्ही ते खाऊ घातले, त्याच्यावर जर प्रक्रिया केली आपण, त्यात बॅसिलस सबटिलिस नावाचं एक कल्चर भेटतं,
ज्यामुळे त्याची किण्वन प्रक्रिया फास्ट होते, तो चांगल्या प्रकारचा आपल्याला मुरघास होतो. मुरघास करून जर तुम्ही वाडे जर खाऊ घातले, त्याचा परिणाम आपल्याला आरोग्यावर चांगला होताना दिसतो आणि टंचाईच्या काळात आपण याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो. संतुलित आहार तुम्हाला सांगितलं, संतुलित आहार द्या, संतुलित आहार द्या. संतुलित खाद्य तयार करण्याचं सूत्र काय असतं? तुमच्याकडे जे जे कुठलं भरडलं धान्य असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, यातलं कुठलंही 31% प्रमाण घ्या. त्यानंतर गहू, ज्वारी, बाजरी यांचा कोंडा जो असतो, त्या कोंड्यातलं फक्त यातलं कुठल्या एकाचं 20% प्रमाण घ्या. भरडलेल्या तुमच्या डाळी, तूर, चना, उडीद असेल, यातलं 12% प्रमाण घ्या. आता ऊर्जे करता आपल्याला विरहित पेंड, तेल विरहित पेंड सरकी, शेंगदाणा, सोयाबीन यातलं कुठल्याही एका प्रकारचे 20% पार्ट घ्या. आता तेल, सोयाबीन पेंडी असतात, तेल पेंडी, सूर्यफूल पेंड असते, यातलं 15% घ्या. खनिज मिश्रण आपलं 2% घ्यायचं, मीठ 1% असं 100% प्रमाण आपल्याला याप्रमाणे जर आपण घरच्या घरी सुद्धा आपण संतुलित खाद्य तयार करू शकतो. आता ह्या संतुलित खाद्य तयार करून देण्याचे फायदे काय काय आहेत? मला मगाशी बऱ्याच वेळेस सांगितलंय की मगाशी संतुलित खाद्यामुळे काय होतं, शारीरिक पोषण उत्तमरित्या होऊन आरोग्य आपलं चांगलं राहतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे जनावर आजारी पडत नाहीत, वासरांची आपल्याला उत्तम वाढ होते, गाभण गाई म्हशीतील प्रसूती सुलभ होते व आजचं वासरू उद्याची कालवड असते. त्याकरता वासरू जर चांगलं तुम्ही चांगलं जर वाढवलं, चांगलं खाद्य दिलं, तर आपल्याला ती कालवड लवकर तयार होईल, लवकर माजर होईल. आपल्यापासून बरेचसे वेळ आपण त्या कालवडी गायीपासून आपण घेऊ शकतो. आणि वेळानंतर वाढ व्यवस्थित व लवकर पडण्यास आपण खाद्य जर चांगलं दिलं गाभण काळात, शेवटच्या गाभण काळामध्ये व्यवस्थित सगळी नेहमीच खाद्य जर आपण संतुलित ठेवलं, तर हे जे प्रकार आहेत सगळे जार अडकणं वगैरे, हे सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे प्रजोत्पादक क्षमता वाढते. प्रजोत्पादक क्षमता म्हणजे प्रजनन क्षमता वाढते, म्हणजे ती गाय व्यवस्थित माझावर येते, माज आल्यानंतर ती व्यवस्थित भरली जाते, व्यवस्थित तिचा गाप राहतो. म्हणजे 2 वेतामधलं अंतर आपल्याला कमी करता येतं आणि जास्तीत जास्त वेता आपण एका गायीपासून घेऊ शकतो. तो भाकड काळ कमी होतो. हाच भाकड काळ, 2 वेतातलं अंतर जर कमी झालं, तर त्याचा भाकड काळ आपल्याला कमी करता येतो. दूध उत्पादनावर दुधाची प्रत सुद्धा सुधारते. आपल्याला प्रत सुद्धा आजकाल महत्वाची आहे. नुसतं दूध घेऊन उपयोग नाही. कारण काय होतं, संकरित जनावरांचं 20 लिटर, 25 लिटर, 30 लिटर भरपूर दूध येतं, परंतु त्यातलं जे फॅटचं प्रमाण असतं, ती डिग्री असते, ती कमी लागते. ती जर आपल्याला टिकवायची असेल, चांगला जर भाव आपल्याला घ्यायचा असेल दूध डेअरीकडनं, संस्थांकडनं वगैरे, तर आपल्याला दुधाची प्रत टिकवणं गरजेचं. त्याकरता संतुलित आहार द्या, तुमची प्रत टिकून राहील. आणि याबरोबरच आपण दुसरं आपण कार्य करू शकतो, म्हणजे मिथेन वायूचं जे उत्सर्जन आजकाल, जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, जे आपलं वातावरणातील बदल होतात मिथेन वायूमुळे वगैरे, या पूर्ण टेम्परेचर वाढत चालल्यामुळं, याचं सुद्धा आपण इनडायरेक्टली आपण मिथेन वायूचं सुद्धा उत्सर्जन कमी करू शकतो. आता यातलं अजून एक प्रकार म्हणजे आपल्याला आरोग्य व्यवस्थापनामध्ये, एकात्मिक आरोग्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला जंत निर्मूलन करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला यामध्ये जंत निर्मूलन करताना तुम्हाला सांगतो, जंताचं औषध पाजा, दर 4-6 महिन्यांनी पाजा, किंवा शेळ्या मेंढ्यामध्ये दर 3 महिन्यांनी औषध पाजा. परंतु औषध पाजताना सुद्धा थोडीशी आपल्याला काही एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन करायचं, एकात्मिक आपल्याला व्यवस्थापन. त्यामध्ये काय करायचंय, जंत निर्मूलन करायला आपल्याला गायीला अगोदर एक लिव्हर टॉनिक द्यायचंय, 100 मिली याप्रमाणे 3 ते 5 दिवस आपल्याला लिव्हर टॉनिक बाजारात भेटतं. लिव्हर म्हणजे काय, यकृत. तुमच्या शरीरातल्या, गायीच्या शरीरात सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे यकृत, लिव्हर. लिव्हर जर चांगलं असेल, तर तुमचे सगळे आपण जे खाऊ घालतो, वरनं जे औषधं देतो, किंवा वरनं जे आपण बायपास, प्रोटीन, याचं सर्व मेटाबॉलिझम त्या लिव्हरमध्ये होतं. त्या लिव्हरमध्येच आपण लिव्हर सशक्त असेल, तर आपलं बाकीचे सगळं कार्य शरीरातच चांगलं होत असतं. त्याकरता मित्रांनो काय करायचंय, डिवर्मिंग करताना किंवा जंतनाशक औषध पाजताना बऱ्याच वेळेस काय होतं, लिव्हरवरती स्ट्रेस येतो. लिव्हर कमकुवत असलं तर लिव्हरवर स्ट्रेस होतो, आणि जो आपल्याला परिणाम पाहिजे आहे, त्या जंतांचा आपल्याला परिणाम, जंतनाशकाचा आपल्याला परिणाम व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे तो होत नाही. तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे जर व्हायचं असेल, तर आपण जंत निर्मूलन करण्याआधी दर 3 ते 5 दिवस गायला 100 ते 150 ml तुम्ही लिव्हर टॉनिक पाजा, आणि त्यानंतर तुम्ही जंताचं औषध सकाळी कोमट पाण्यातून पाजा. उपाशी पोटी पाजल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. आणि 4 ते 5 तिला 3 ते 4 तास आपण काही खाऊ घालायचं, जेणेकरून त्या औषधाची त्या पोटामध्ये ऍक्शन व्हायला सुरुवात होते आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळतो. त्यातले जे जंत असतील, गोलकृमी असतील, पट्टाकृमी असतील, किंवा आपले पराकृतिक जंत असतील, हे सगळे 3 प्रकारचे जंत असतात. हे जंत सगळे आपल्याला त्यातनं त्यांचे जे स्टेजेस आहेत, लार्वल स्टेजेस, या सगळ्या स्टेजेस आपल्याला मारण्याकरता व्यवस्थित एकात्मिक आपल्याला त्या जंत निर्मूलनाचं नियोजन करायचंय. त्याकरता आपण हे जंताचं औषध लिव्हर टॉनिक पाजल्यानंतर एक 3 ते 4 दिवसांनी तुम्हाला हे जंताचं औषध द्यायचे सकाळी सकाळी. आणि त्यानंतर आपल्याला एकात्मिक ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस काय करायचं, आपलं आतलं आपण जंताचं निर्मूलन करतोय, पण वरचं कीटकनाशक सुद्धा आपल्याला जर काढायचे असेल, त्याच दिवशी वाटल्या दुपारी त्या गायी धुवून घ्या, धुवून कोरडे करा, कोरडे केल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करा. मग तुम्हाला सांगितलं, बुरशीजन्य वनस्पतीजन्य कीटकनाशक असेल
किंवा केमिकल डॉक्टर सगळ्यांना केमिकलची औषधं असतील किंवा इंजेक्शन असतील, तुम्ही हे त्यावेळेस घेऊन घ्या. आणि त्याचबरोबर जेव्हा बाहेर असतील त्याच वेळेस तुमचे गोठे जे गावाणे वगैरे असतील, तुम्ही याचं सगळं पूर्ण निर्जंतुक करा किंवा ते फ्लेम गननी त्या गावाने भिंती सगळ्या पूर्ण सगळ्या त्यातले जाळून घ्या. म्हणजे त्यातले अंडी मुंडी सगळे पूर्ण निघून जातील. म्हणजे एकंदरीत काय होईल, आपलं एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन करताना जंत निर्मूलनही होईल आणि आपल्याला कीटक जे असतील बाहेरचे कीटक यांचं सुद्धा निर्मूलन आपल्याला करता येईल. असं दर 3 महिन्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आता शेजारी फोटोमध्ये बघताय बघा, एक मेंढी दिसते, त्याला जंत आहे आतमध्ये पोटामध्ये. एकाच्या फोटोमध्ये दिसत खाली गळ्याला सूज आलेली, त्याच्यामध्ये ह्या मेंढीमध्ये जंत आहे. इथे जर आपण जर पोस्टमॉर्टम केलं, जर पाहिलं तर हे अशा प्रकारचे लाल लाल सगळे जंतू ते जंत आपल्याला त्यामध्ये दिसतात, ते सर्व रक्त शोषून घेतात आणि त्या मेंढीला त्या गायीला ते अॅनिमिया तयार होतात. म्हणजे रक्त कमी म्हणजे काय होतं, अशक्त होते. अशक्त झाली, प्रतिकारशक्ती कमी झाली की बाकीच्या रोगाला लगेच ते बळी पडतात. त्याला हे टाळायचं असेल तर आपल्याला कीटकनाशक नियंत्रण आणि जंत नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते करणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यात आपल्याला थोडस जरा अजून सायंटिफिक करायचं असेल, आपल्याला वास्त्र आजचं वास्त्र ही उद्याची कालवड आहे. त्याकरता आपण जर वासरातच जंत निर्मूलन जर वेळापत्रक जर व्यवस्थित अवलंब केला वेळापत्रकाचा, तर आपण चांगल्या प्रकारे आपण ती कालवड तयार करू शकतो. त्यामुळे काय करायचं, 10व्या दिवशीच एक औषध कालवड द्यायची, 1 महिन्यात कालवडीचा आयुर्वेद द्यायचं, दुसऱ्या महिन्यात आपल्याला द्यायचं, तिसऱ्या महिन्यात प्रसिद्ध द्यायचे. अशी वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिले. तुम्ही डॉक्टरांच्या सहाय्याने याला व्यवस्थित जंत निर्मूलन केला, पण 9 ते 1 वर्षापर्यंत आपली कालवड चांगली तयार होऊ शकते, सजग होऊ शकते. कुठल्याही प्रकारे ती आपल्याला रोगाला बळी पडणार नाही. आता वासरातील लसीकरण मी म्हणाले स्ट्रेस का देतोय, आजची वासरू उद्याचं कालवड आहे. तर वासरू आपल्याला वासराचं संगोपन करणं गरजेचं आहे, कारण बरेच शेतकरी त्यात तिथंच फार कमी पडतायत. त्यात काय करायचंय, आपल्याला जर आयुष्यभर आपल्याला त्या बऱ्याचशा रोगावर आपल्याला दिलेली प्रतिकारशक्ती आपल्याला ठेवायची असेल, तर आपल्याला त्याचं वासराचं लसीकरण करावं लागेल. ब्रुसेलोसिस नावाचा रोग जो आहे, त्याच्यामध्ये आपण चालू त्याला सारसटी गर्भवात म्हणतो. त्या गाय तुमची 6व्या किंवा 5व्या 6व्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये ती गाय घालवते. हा रोग आपल्याला होऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला 4 ते 5 महिन्याच्या वयालाच ब्रुसेलोसिस नावाची लस भेटते. ती लस दिली तर तुम्हाला आयुष्यभर त्या रोगावर त्याची प्रतिकारशक्ती आपल्याला भेटते. दुसरा कुठला रोग आहे, थायरॉइड. मग तुम्हाला सांगतो गोचिड, संकरित रोग, भयंकर रोग आहे. जर 3 वर्षांनी याला 3 महिन्यानंतर लस द्यायची मात्राला आणि नंतर 1 महिन्याला बुस्टर त्याला द्यायचं आहे आणि नंतर दर 3 वर्षांनी ही लस आपल्याला करायची द्यायची. लाळ कुरकूट, गटसर्प आणि फऱ्या हे 3 रोग अतिशय संकरित गायीमध्ये महत्वाचे आहेत. या तिन्ही रोगाची एकत्रित लस भेटते. गटसर्प, लाळ कुरकूट आणि फऱ्या ही वासराला आपल्याला 6 महिन्यात, 4 महिने किंवा 6 महिन्यानंतर आपल्याला लस दिली तरी चालेल. आणि दर 6 महिन्यांनी या तिन्ही रोगांची एकत्र लस जी आहे, दर 6 महिन्यांनी आपल्याला लस ती देऊन घ्यायची आहे. लाळ खुरकूत, गटसर्प आणि फाऱ्या. लाळ खुरकूत म्हणजे काय, हा लाळ खुरकूत तुम्हाला माहिती आहे, तोंडामध्ये तुमच्या तोंडामध्ये अल्सर्स येणे, जखमा होणे, खुरामध्ये खूप म्हणून खुरकूत. लाळ म्हणजे तोंडातून लाळ आहे. लाळ तोंडात लाळ जखमा झाल्यावर लाळ येते आणि खुरकुतामध्ये जखमा झाल्यावर लाळ लंगडते, म्हणून आपण त्याला लाळ खुरकूत म्हणतो. दरवर्षी जवळजवळ 20,000 कोटीचं नुकसान आपल्याला या रोगापासून होऊ शकतो. त्याकरता मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, या लाळखुट कुरकुत रोगाचं आपल्याला नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही किती यासाठी तुम्हाला मगाशी म्हटलं, त्यामुळे आहार व्यवस्थापन चांगलं असेल तर आपण याला पण प्रतिकार करू शकतो. परंतु याबरोबरच आपल्याला लाळ खुरकूत रोगाची लस दर 6 महिन्यांनी दिली तर आपण चांगल्या प्रकारे या रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो. तर काय होतं, बऱ्याच वेळेस लाळ खुरकूत या रोगाची 6 महिने तर ज्यावेळेस कारखाने सुरू होतात, ज्यावेळेस बैलगाड्या तुमच्या उसाच्या बैलगाड्या सुरू होतात, ते जे बैल असतात ते या रोगाची वाहक असतात. लाळ खुरकूत रोगाची ती वाहक असतात. समजा आपल्या भागात आले, आपल्या भागातल्या जनावरांची प्रतिकार शक्ती कमी असेल किंवा आपण लसीकरण करून घेत नसेल, तर पटकन याचा अटॅक त्या भागात त्या जनावरांना होतो. त्याकरता प्रतिकार शक्ती ठेवणं चांगलं गरजेचं आहे. वेळेवर लसीकरण करणं गरजेचं आहे. हे जर केलं नसेल तर आपल्याला त्या 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 बैलांपासून ते फक्त वाहक असतात, त्यांना होत नाही. पण ते जसं आपलं करोना असतो ना, करोना कसं बाकीच्यांना होऊन गेल्यावर त्याला होत नाही, पण बाकीच्यांना होऊ शकतो. काही काही व्हायरसच जे असतात ते फक्त काही लोक पाळत असतात, बरोबर असतात, जनावरांकडे असतात, पण ते ज्या जनावरांना प्रतिकारशक्ती कमी आहे त्या भागामध्ये ते त्याचा हवेद्वारे पटकन फैलाव होतो आणि प्रचंड असं नुकसान होतं. यात मरतूक कमी असते, परंतु औषधावर प्रचंड असा खर्च होतो आणि दुधाचं उत्पादन सडनली एकदम ड्रॉप होतं आणि प्रजनन क्षमता कम्प्लीट कोलमडून पडते. त्यामुळं शेतकऱ्यांचं ह्या रोगापासून प्रचंड असं आर्थिक नुकसान होतं. त्याकरता मित्रांनो,
व्यवस्थित त्याचं लसीकरण केलं तर सुद्धा आला असतो गोठ्यात लोक डॉक्टरच्या सल्ल्याने तसं व्यवस्थित नियंत्रण करा. तुमचे गोठे स्वच्छ ठेवा. गोठ्यामध्ये सोडियम हायड्रोक्लोराइड असेल, फॉर्मलिन असेल, 4% सोडियम कार्बोनेट असेल, हे जे केमिकल्स आहेत, हे केमिकल्स आपल्याला किंवा साधारण चुना असेल, चुना तुम्ही त्या गोठ्यात फवारा की ज्या त्या pH ला हे विषाणू मरतात. त्यापेक्षा हे घुस द्यायचं नसेल तर आपल्याला लसीकरण आणि आहार व्यवस्थापन आपल्याला चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आता शेळीतला प्रकार, शेळीत सुद्धा पीपीआर नावाचा रोग खूप लोक खूप शेळी पालक बोलतात पीपीआर झाला. पीपीआर आपण बाहेर विकत आणतो. बऱ्याच शेळ्या राजस्थान आणतो, हिपी बंद आणतो, तिकडनं आणतो, पूर्ण विकत घेतो. बाहेरचं ब्रीड आणतो, इथे देशातलं ब्रीड आणतो. ते ब्रीड आपण आणून इथं करायचा प्रयत्न करतो, परंतु काय होतं त्या शेळ्यांना त्यांनी लस दिलेली आहे की नाही, किंवा तिकडचं काय होतं, तिकडचं चारा व्यवस्थापन वेगळं असतं, तिकडचं हवामान वेगळं असतं. आपलं एकदम सडनली आपल्या हवामानात आले, आपलं हवामान बदलतं महाराष्ट्रातलं, आपलं चारा व्यवस्थापन बदलतं. त्यामुळे ह्या शेळ्यांची प्रतिकार शक्ती कमी होते आणि पीपीआरची लागण होते. पीपीआरची लस जर त्याला दिलेली नसेल, पीपीआरची लागण आपल्याला होताना दिसते. याकरता विशेष करून ह्या रोगाचं आपल्याला शेळी खरेदी करताना जास्त काळजी घ्यावी लागेल. त्याकरता शेळ्या ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेस त्याचे व्यवस्थित इतिहास घ्या, हिस्ट्री घ्या, त्याला लसीकरण केलेलं आहे की किंवा डॉक्टरकडनं चेक करून घ्या, हिचं तिला ताप आहे का, काय आहे का. परत आपल्या ट्रॅव्हलिंग मध्ये तो स्ट्रेस येतो, स्ट्रेस आल्यानंतर परत प्रतिकारशक्ती कमी होते आणि आपल्या झाल्यानंतर बऱ्याचशा रोगांना ते शेळ्या बरी पडतात आणि मरतात. त्याकरता खरेदी करताना व्यवस्थित खबरदारी घेणं गरजेचं आहे. दुसरा यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शेळ्यांच्या पीपीआर मध्ये जर कंट्रोल करायचं असेल, त्या पीपीआर ची व्हॅक्सिन देताना, लस देताना आपल्याला कोल्ड चेन मेंटेन ठेवावं लागते. तिचं जे शीत साखळी आहे ती सगळ्यात महत्वाची या व्हॅक्सिन मध्ये, या लसीमध्ये आहे. कारण काय होतं, ही लस येते ना, लस फॅक्टरीत नाही येते, ते होलसेलकडे येते, रिटेलकडे येते, तिथून डॉक्टरकडे येते, डॉक्टरकडे तुमच्याकडे येते. ह्या सगळ्या दरम्यान त्या पीपीआर व्हॅक्सिनची जी कोल्ड चेन आहे, जी शीत साखळी आहे, ज्या तापमानात ती लस ती ठेवली आहे की नाही, हे अत्यंत गरजेचं आहे. नाही तर आपण फक्त लस टोचतो आणि मोकळं होतो, आपल्याला वाटतं लस टोचली आता काय होणार नाही. परंतु ह्या विशेष करून पीपीआरची लस आपल्याला ती शीत साखळीमध्ये त्या तापमानात ठेवली देऊपर्यंत, ती लसीकरण करेपर्यंत ती व्यवस्थित ठेवलेली आहे की नाही, कोल्ड चेन मेंटेन केलेली आहे की नाही, डॉक्टरना ते वारंवार विचारायचं की कोल्ड चेन मध्ये आहे की नाही, व्यवस्थित तापमानात ठेवली आहे की नाही, तरच त्या लसीचा आपल्याला परिणाम होताना दिसतो. तरच या पीपीआर रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो. यामध्ये सुद्धा जसं लाळ फुटून तुम्ही पाहिलं, त्याचप्रमाणे ह्या शेळीच्या तोंडात कंप्लीट जखम होतात, फेस येतो, ताप येतो, ताप आल्यानंतर ही झाली पहिली फेज. त्यानंतर ते पुढे सरकतं, इंटेस्टाईनला जातं, डायजेस्टिव्ह सिस्टमला जातं, नंतर डायरिया सुरू होतो, नंतर डिहायड्रेशन होतं, तिथं पाणी कमी होतं आणि शेळ्या पटापटा पटापटा मरायला लागतात. त्याकरता डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने तिचं अलगीकरण करा, वेगळं करून ठेवा शेळ्यांना, पटकन डॉक्टरना बोलवा, जे उपचार करा, बाकीच्या शेळ्यांना लसीकरण करून घ्या, ज्यांना अजून लागण झालेली नाही त्या शेळ्यांना. आणि ह्या शेळ्यांचं पटकन वेगळे करा आणि त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण करून डॉक्टर सल्ल्याने उपचार करा. दुसरं काय होतं, अजून एक किरळ, बऱ्याच लोकांचं होतं किरळ लागणे, म्हणजे एशियन पॉइझन. आपण कोळी ज्वारी जेव्हा आपण तांबड्या खाऊ घालतो, असे बऱ्याच वेळेस मराठवाड्यात किंवा बऱ्याच ठिकाणी खानदेशमध्ये वगैरे असे जवळजवळ भरपूर शेळ्या, भरपूर तुमच्या जे असतील गायी वगैरे तडकाफडकी आपल्या मारताना दिसतात. ते केवळ आणि केवळ फक्त कोवळी ज्वारीचे ताटं खाल्लेले आपल्या विषबाधा होतं. काय होतं या विषबाधेमुळे, काय, कारण त्यामध्ये जे हायड्रोसायनिक आम्ल असतं, त्या हायड्रोसायनिक आम्लामुळे जनावरांच्या शरीरातलं ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता बंद होते, म्हणजे ऑक्सिजनची कमतरता होते. ऑक्सिजन नाही मिळाला मग तडकाफडकी जनावर करून जातो. हा एक साधा त्यातलं मागचं लॉजिक आहे. त्याकरता आपल्याला कोवळी ज्वारी ताटं खाऊ घालायची नाही. जर ते तुमची किरळ लागली किंवा एशियन पॉइझन तुमचं झालं असेल, त्यावर उपचार आहेत, पण ते तातडीने उपचार करावे लागतात, तातडीने डॉक्टरला बघावं लागतं. त्यासाठी सोडियम नायट्राईट आहे, सोडियम थायसल्फेट आहे, ते तुम्ही 5 ग्रॅम आणि 15 ग्रॅमचे पटकन तुम्ही तोंडावर देऊ शकता. त्याचे इंजेक्शन सुद्धा उपलब्ध आहेत. 30 ग्रॅम सोडियम थायसल्फेट तुम्ही तोंडावर सुद्धा देऊ शकता. हे इंजेक्शन सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. डॉक्टर सगळ्यांनी इंजेक्शन तुम्ही देऊ शकता आणि ते कंट्रोल करू शकता. दुसरं म्हणजे विषारी का आता कोवळं होते, सगळं आता नदी नाल्याला सगळे आता पाणी आलेले, पूर आले, गवत आले, ते सगळे गवत तुमचे की ज्यामध्ये तुम्हाला काटेमध्ये आहे, गुलांबा आहे, रात्री भाजी आहे, कणीर आहे, त्या सगळ्यामध्ये नायट्रेट असतं. तुम्ही जर ते काय होतं, जनावर काय करतात, ते पूर्ण असं सारखं उपटून खातात पूर्ण सगळे. आणि त्या जे त्यांचे जे स्टेम असतात, हे असतात खालचे जे गुण हे असतात, त्यामध्ये हे नायट्रेट असतं. त्यातनं सुद्धा आपल्याला नायट्रेट पॉइझनिंग होऊ शकतं, ऑक्सिजन कमी पडतं आणि तडकाफडकी आपल्या जनावर मारताना दिसतात. हे जर होऊच द्यायचं नसेल तर आपल्याला गवत खोड्यापासून तिथे 6 इंच पासून अंतरावर गवत कापायचंय आणि ते गवत कापल्यानंतर आपण वाळलेल्या चाराबरोबर ते खाऊ घालत नाही. फक्त ऍसेच गवत तुम्ही ते खाऊ घालू नका.
तेवढ्या गवताबरोबर 6 इंच आपलं अंतर ठेवून ते वरती गवत कापायचंय आणि कापल्यानंतर आपल्याला वाळलेल्या चारोवर एकत्र करा, एकत्र खाऊ घातल्या त्याचा परिणाम चांगला होतो आणि तात्काळ याविषयी पशुवैद्यकांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. आता शेळ्या मेंढ्यामध्ये आपल्याला सांसर्गिक फुफ्फुसदा हा एक सगळ्यात तुम्ही चित्रात दिसते बघा इथे ते नाकात शिंबूड आलेला आहे. तिचे एकंदरीत तुम्ही त्याचं बॉडी हे बघा पूर्ण ती अशी सुस्त झालेली आहे किंवा तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, निमोनिया झालेला आहे. निमोनिया झाल्यामुळं तिला निमोनिया झालाय. तर अशा वेळेस काय होतं, ह्या जनरली पर्टिक्युलरली 1 वर्षाच्या आतली जी करडे आहेत, हे 1 वर्षाच्या आतल्या करडांना आपल्याला त्या शेळ्यामध्ये निमोनिया झालेला जास्त प्रमाणात आढळतो. त्याला काय आणि काय होते त्या निमोनिया झाला का जवळजवळ 100% आपल्याला हा कळपात पसरलेला दिसतो आणि हवेमार्फत आणि त्या बॉट जातीच्या माशीमुळे तुम्हाला मगाशी पण बोललो मी, बॉट जातीच्या माशांचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला हे होऊ द्यायचं नसेल तर माशाचं नियंत्रण जर केलं तर आपल्याला हा निमोनिया होणार नाही. पण समजा झालाच तर ही अशा प्रकारची लक्षणे दिसतात त्या शेळीला पटकन वेगळं करा जेणेकरून बाकीच्या शेळ्यांना तो होणार नाही, कारण हा पटकन कळपात पसरतो आणि विशेष करून हा तुमचे 1 वर्षाचे करडे यांना जास्त प्रमाणात होताना दिसतो. यासाठी आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित त्याच्यावर अँटीबायोटिकचा उपचार करा. त्याबरोबरच आपण पुढची बर्तूक थांबवायची असेल, पुढची मॉर्बिडिटी थांबवायची असेल तर माशांचा नायनाट करा. बाजारात गुडबायर लिक्विड भेटतं, पट्टी भेटते, तुम्ही त्या गोठ्यात बांधा. त्यामुळं आपलं त्या माशांचं नियंत्रण आपल्याला करता येईल आणि हा भयंकर असा निमोनिया रोग हा सगळ्यात जास्त कॉमन शेळ्या मेंढ्या होतो. बरेचसे शेळ्या मेंढ्या आपल्याला जनरली पावसाळा हिवाळ्यामध्ये या 2 ऋतूमध्ये आपल्याला निमोनियाने मरताना दिसतात. त्याकरता हे होऊ द्यायचं नसेल आपल्याला तर एक तर आहार व्यवस्थापन चांगलं ठेवा, त्याचबरोबर गोठा व्यवस्थापन चांगलं करा. दुसरा एक रोग आपण आता मागे 2-3 वर्षापूर्वी आपण पाहिला सीसीएचएफ क्रायोजेनिक कॉम्बो हेमोरेजिक फीवर. आता हा एक गाई म्हशींना बऱ्यापैकी जसं मागे लंपी स्किन बरोबरच हा रोग होता. हे सगळ्यांनी याचं थोडंसं प्रबोधन करून आपण गोचिडांचं आणि कीटकांचं म्हणून मागाशी तुम्हाला स्ट्रेस जास्त काय दिला गोचिड आणि कीटकांचा नायनाट करायचं. तर हे जे थोडे जे महत्वाचे रोग आहेत हे सुद्धा याच्यामुळेच ह्या गोचिडामुळे वगैरे सगळे होत असतात. हे टाळायचं असेल तर आपलं गोचिडाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा लंपी स्किन तुम्हाला मगाशी म्हटलं, हा लंपी स्किन आपल्याला विशेष करून महाराष्ट्रात जर म्हटलं तर आपल्याला हा 2020 मध्ये आपल्याला दिसून आला. प्रथम तो आपल्याला गडचिरोलीमध्ये सिरोंच्या मध्ये दिसून आला आपल्यामध्ये. त्यात तिथनं सुरुवात झाली. तो अजूनही तो काही काही ठिकाणी लंपी स्किन चालू आहे. जेव्हा जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमी होते त्या वेळेस हा रोग आपल्याला होताना दिसतोय. आता काल परवाच बिहारमध्ये परत यांनी डोकं काढलेले. त्याकरता मी शेतकरी बंधूंनो, यावरची लस आता उपलब्ध आहे किंवा शेळीची आपण देवीची लस देतो, ती लस सुद्धा तिला देऊन दिली तर आपण याच्यावरचा कंट्रोल करू शकतो. आम्ही इथं विद्यापीठामध्ये आम्ही पटकन लगेच 2020 मध्येच लगेच आम्ही शेळीची पॉक्स लस देऊन सुरू केली. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा लंपी स्किनचा रोग आम्ही त्याला पूर्ण कंट्रोल करू शकलो. त्याकरता हे गोचिड, चिलटं, माश्या असतील किंवा याच्यामध्ये आपण तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलंय संध्याकाळी लिंबाच्या पाण्याचा धूर करा जेणेकरून आपल्याला त्या माशांचा डासांचं आपण नियंत्रण करू शकतो आणि प्रतिकार शक्ती वाढा. आहार व्यवस्थापन चांगलं ठेवा. काय होतं एकदा तो रोग आला का तुमचं शरीराचं पूर्ण त्या शरीरावर गाठी तयार होऊन त्यानंतर फुटले कधी त्याच्यावरचे कडक आलं कडक होऊन जेव्हा खपली खाली पडते ना त्या खपलीमध्ये सुद्धा बरेचसे जंतू असतात आणि तीच खपली आपण परत दुसरीकडे आपण साफ करताना दुसऱ्या गोठ्यात जाते, इकडे जाते, तिकडे जाते आणि ते हवे मार्फत परत ते जंतू इकडे तिकडे पसरतात. परत सगळ्यांना होऊन जाते. विशेष करून देशी गायीने जास्त प्रमाणात असं म्हणतात, परंतु याचं संकरित गायी वासरामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात हा लंपी स्किन रोग झालेला दिसून आला. त्याकरता शेतकरी बंधू प्रतिबंधक उपाय करणं त्याकरता आपण दरवर्षी याचं लसीकरण डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या आणि चांगला आहार घ्यावा. आता रोगाची कारण आणि मगाशी तुम्हाला सांगितलं देशी गायीमध्ये विदेशी गायीमध्ये दिसलं वगैरे लहान जास्त प्रमाण दिसलं वगैरे केवळ तिचं प्रतिकारशक्ती कमी उष्ण आणि दमट हवामान. परत आपल्याला थोडंसं दमट हवामान पावसाळ्यात दिसते बघ, याच्यात सुद्धा आपली कीटकांची वाढ जास्त प्रमाण होते आणि कीटक वाढले की याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कारण हा रोग कीटकांमुळे होत असतो. त्याकरता आपल्याला कीटकांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. दुधाचं उत्पादन टिकवायचं असेल तर आपल्याला चांगलं जर उत्पादन घ्यायचं असेल, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला याच्यावरची लसीकरण करणं गरजेचं आहे. याचा लोकप्रसाद तुम्हाला मगाशी सांगितलं, माशी लक्षणे तुम्हाला मगाशी सांगितले, लंब सुस्तात 10 ते 50 मिली व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोक्यावर, मानेवर, पायावर येतात आणि मागचे पायावर वगैरे
सूज येऊन ती काही जनावर लंगडतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं प्रत्येक जनावर वेगवेगळे दिसतात. परंतु गाठी येणं हा त्याचं प्रमुख लक्षण आहे. नंतर त्याचं काय होतं, कुठल्याही रोगामध्ये बंद झालं की त्यानंतर आतमध्ये जसं जसं तुमचे एक एक सिस्टीम ते कव्हर करत चालतं. मग फुफ्फुस चेस्ट कॅव्हिटी कव्हर करतं, त्यात फुफ्फुस दाब होतो, नंतर कधी स्तनदाब होण्याची शक्यता असते, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर खराब होते, डायरिया होतो, डिहायड्रेशन होऊन जातं, पाण्याची कमतरता होते, त्यानंतर मग ते अशक्त होतं, अशक्त होऊन जातं, म्हणजे संख्या वाढण्याची जास्त होते. तर रोग नियंत्रण तुम्हाला मी सांगितले कीटकांचं आणि लसीकरण. आता याबाबत आपल्याला थोडं शेतकऱ्यांच्या माहिती करता आपल्याला इथनं व्हेटनरी प्रॅक्टिस तुम्ही पारंपरिक उपचार पद्धती थोडक्यात तुम्हाला फास्ट सांगतो मी. पारंपरिक उपचार पद्धती काय काय घरच्या घरी तुम्ही करू शकता. समजा कास येऊन समजा सणावर सुधारलं तर काय करायचं, मग तीळ किंवा मोहरीचं तेल 200 ml घ्यायचं, हळद पावडर 1 मूठ घ्यायची, लसूण 2 पाकळ्या घ्यायचे, याचं मिश्रण करा आणि त्या काशीवर लावा. ही एक आपण घरच्या घरी करू शकतो. आता समजा जार जर पडला नाही तुमचा तर मुळा 1 घ्या, त्यात 1.5 किलो भेंडी घ्या, गुळ घ्या आवश्यकतेनुसार आणि मीठ आवश्यकतेनुसार टाका, याचं मिश्रण करा आणि ते खाऊ घाला. याचा सुद्धा परिणाम जार पडल्यावर होतो. तिसरा आहे जंत. जंत सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता. याच्यामध्ये काय काय घ्यायचं, तुमचं कांदे 1 नग घ्या, लसूण 5 पाकळ्या घ्या, मोहरी 10 ग्रॅम घ्या, जिरे 10 ग्रॅम घ्या, कडुलिंबाचं पान 1 मूठ घ्या, कारले 50 ग्रॅम घ्या, हळद 5 ग्रॅम घ्या, काळे मिरे 5 ग्रॅम घ्या, केळीचं कोणता 100 ग्रॅम घ्या, 2 कृषी तुम्ही पाणी 1 मूठ घ्या. गुळ अशी सर्व दिलेली आहे, तुम्हाला कुठेही मिळेल. या लेक्चरनुसार तुम्हाला त्यातनं मिळून जाईल. हे मिश्रण करून जर तुम्ही फवारलं तर जंतचा नायनाट हे करू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जंत निर्मूलन सुद्धा करू शकतो. दुसरा हावून लागले असेल त्यामध्ये तुम्ही मेथी दाणे 10 ग्रॅम घ्या, कांदे 1 नग घ्या, लसूण 1 पाकळी घ्या, जिरे 10 ग्रॅम घ्या, हळद 10 ग्रॅम, कढीपत्ता 1 मूठ घ्या, खसखस काढलेली 10 ग्रॅम, गुळ 100 ग्रॅम. या सर्वांचं मिश्रण करून तुम्ही खाऊ घाला तर आपण हावणीवर घरच्या घरी फर्स्ट एड म्हणून तुम्ही त्याच्यावर नियंत्रण करू शकता. फर्स्ट एड डायरेक्ट काय होतं, तुमचं भरपूर फोकची भोर बाहेर पडतात, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतं, पण जेव्हा पटकन अशक्त होतं, त्यामुळे आपण लगेच आपल्याला थांबवायचं असेल आपण घरच्या घरी तुम्ही करू शकता. नंतर डॉक्टरला बोलून व्यवस्थित डायग्नोसिस करून व्यवस्थित निदान करून आपण त्यावर प्रॉपर उपचार त्यावर करू शकता. थोडं जखमा नाळ खुरकत असेल किंवा पीपीआर असेल, यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे जे जीर असेल, लसूण असेल, मेथी दाणे असतील, हळद असेल, नारळ श्रीफळ असेल, गुळ आणि काय 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 याचे व्यवस्थित दिल्याप्रमाणे जर आपण एकत्र मिक्सर जर केलं आणि आपण लावलं तर ते सॉफ्टनेस होतो, तेव्हा अँटी सेफ्टी म्हणून सुद्धा काम करतं आणि जखमा वाढण्याचं प्रमाण कमी होतं, इन्फेक्शन कमी होतं आणि जनावरांना आपल्याला स्मूथनेस होतो आणि जनावर खाणं महत्वाचं असतं लाळखुरपणमध्ये. त्या जखमामुळे जनावर खाता येते, खाणं न खाल्ल्यामुळे प्रतिशक्ती कमी होते आणि त्यामुळे जनावर अशक्त होऊन आपल्याला बऱ्याचशा रोगांना बळी पडण्याची शक्यता असते. आता पोटफुग्याचं बरेच दिवस घरच्या घरी पोटफुगी आपण समजा इमिजिएट डॉक्टर उपलब्ध नसतील, आपल्याला डॉक्टरांना वेळ असतो तर तोपर्यंत तुम्ही एक कांदे, लसूण, लाल मिरची, जिरे, हळद, गुळ, मीठ, अद्रक, आले, पिण्याचे पाणी, काळे मिरी यांचं सुद्धा तुम्ही मिश्रण तुम्ही देऊ शकता किंवा गोड तेल टरपण त्याला तुम्ही मिक्स करून सुद्धा पाजू शकता किंवा घरात सुद्धा तुम्ही तुमच्या संग्रही लोटसी, टिम्पॉल नावाचे बाजार औषध ते घरात ठेवून द्या. इमिजिएटली तुम्ही जर हे पाजलं तर इमिजिएटली त्या पोटफुगीवर मिळू शकतो आणि तुम्ही डॉक्टरला बोलू शकता, त्याचं निदान करू शकता. कशामुळे पोटफुगी झाली हे पण निदान करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीच कोणी डॉक्टरच भेटले नाही, एकदम तातडीने असेल समजा ती गाय जर खालीच बसली पूर्ण डाव्या कुशीवर तुम्ही ती चौक असतो तुम्हाला त्रिकोणी आकार असतो बरगड्या संपला त्यात तुम्ही मोठी सुई जरी मारली जेणेकरून तो गॅस बाहेर पडला तर तिथे छातीवर जे आलेलं प्रेशर आहे ते कमी करता येतं, आपल्याला कमी करता येईल आणि इमिजिएट आपल्याला उपचार करता येईल. त्यानंतर आपण डॉक्टरला बोलून तुम्ही ते बाकीचे उपचार करू शकता. त्यानंतर ताप असेल त्यामध्ये धने, लसूण, जिरे, हळद, तुळस, कडलोंबाचे रान, तुळस, गुळ, कापटे, गादी बिळाचे पान, चिरा येतात, जेपच्या काळे मिरे हे सगळ्यांचं मिश्रण करून तुम्ही तापावर घरच्या घरी पारंपरिक उपचार करू शकता. खुराक आपण मागायचे सांगितलं त्याप्रमाणेच हे तुळस, लसूण आणि खोबरेल तेल, तीळ तेल, मेहंदी पान, सीताफळाचं पान, हळद आणि कुलकंबी ह्या वनस्पतींचा वापर करून मसाल्यांचा वापर करून तुम्ही याच्यावर खुराकील जखमावर आपण उपचार करू शकतो. गाब न राहणे, आता हे गाब न राहणं वगैरे समजा बरेच लोक करतात पण पारंपरिक पद्धती आपल्या घरच्या घरी जर शेतकऱ्यांना करायचा असेल तर महाराजाच्या पाहिजे किंवा दुसऱ्या दिवसापासून उपचार करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला एक मुळा दररोज 5 दिवस घ्यायचं आहे, गुरुपुरीचे एक पान दररोज असे 4 दिवस घ्यायचे, 4 मुठी शेवग्याचे पान 4 दिवस, 4 मुठी हळद 4 दिवस, 4 मुठी कडीपत्ता हळद 4 दिवस, असे हे पारंपरिक पद्धत दिलेली त्याप्रमाणे सुद्धा आपण माळ येण्याकरता आपण करू शकतो. गोचिड बाह्य नियंत्रण हे सांगितलं पण पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा कडुलिंबाचं पान, कडुलिंबाच्या बिया, वेलखंड, तुळशीचे पान, घाणेरी, गोचिडीचं पान, हळद यांचं लसूण मिक्सर करून सुद्धा तुम्ही त्याच्यावर अंगावर तुम्ही लावू शकता. परंतु काय होते आजकाल इतकं गोचिडीचं प्रमाण वाढलेलं आहे की तुम्हाला हे कंट्रोलच होत नाही. पण तुम्हाला जस्ट घरच्या घरी सांगितलं त्याकरता आपल्याला मगाशी मी जे सांगितलं आहे तुम्हाला केमिकलचा रसायनांचा उपयोग करावा लागेल किंवा तुम्ही बुरशीजन्य कीटकनाशक उपयोग करावा लागेल, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा लागेल, इंजेक्शनचा वापर करावा लागेल. तातडीने आपल्याला याचं कंट्रोल करायचं असेल तर
मायांग बाहेर पडला असेल यात सुद्धा आपल्याला ही सामग्री दिली, कोरफडीचं पान नंतर त्यात त्याचं जेल काढायचं, त्यात चुरून हळद टाकायची आणि नंतर ते निम्मे होईपर्यंत आपल्याला ते थंड होऊ द्यायचे आणि नारळाच्या पानाची पेस्ट तयार करायची. प्रत्येक वेळेस ताजे मिश्रण हे त्या याच्यावर लावायचं आहे. त्यांच्यामुळे त्याची साईज कमी होते, आत जाण्याची आपल्याला इझी टू सेट करायला आपल्याला उपयोगी पडतं. आता याबरोबर पारंपरिक पद्धतीने आपल्याला होमिओपॅथी पद्धत सुद्धा व्हेटरनरीमध्ये जनावरांच्या औषधामध्ये उपलब्ध आहे. चांगल्या प्रकारचे होमिओपॅथी औषधाचा उपयोग होताना आपल्याला दिसतो आहे. तुम्ही इथे बघा, डोळ्यातील मस आहे याला मी वार्ट म्हणतो बघा, एका चित्रामध्ये मस दिसते, परंतु दुसऱ्या चित्रात आपण होमिओपॅथी उपचार पूर्ण मस दिलेली आहे. म्हणजे होमिओपॅथीचा सुद्धा आपण जनावरांच्या उपचारामध्ये उपयोग करू शकतो. आता ही मायांग बाहेर येते, विण्यापूर्वी कधी आपलं गायीचं मायांग बाहेर, त्यामध्ये सुद्धा होमिओपॅथीचे उपचार आहेत. तुम्ही त्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही होमिओपॅथीच्या मेडिकल मधनं ते ड्रग्स घेऊन तुम्ही दिले. सांगायचा उद्देश हाच आहे की होमिओपॅथी सुद्धा त्याच्यावर उपचार जनावरांच्या बऱ्याच केसेस मध्ये बऱ्याच रोगांवरती उपचार चांगल्या पद्धतीचे आहेत. ते सुद्धा आपण एकदा शिकून घेतल्यानंतर आपण करू शकतो. आता विद्यापीठाने काय केले, विद्यापीठाने हे जे महत्वाचे रोग आहेत, समजा मास्टायटिस म्हणजे दगडी कास, हा खूप जणांची शेतकरी तक्रार असते. ज्या भरपूर दूध देणाऱ्या गायी आहेत, 20 लिटर 25 लिटर 50 लिटर, किंवा गोठ्यांचं जर नियंत्रण चांगलं नसेल, गोठा स्वच्छ नसेल, गोठा जर व्यवस्थित हायजीन मेंटेन केलं नसेल गोठ्याचं, तर आपल्याला हा मास्टायटिस किंवा खुराकात जर आपल्याला कमतरता असेल, मिनरल त्या कारणामुळे हा दगडी कास होऊ शकतो. ते दगडी कास आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला काय करायचंय, त्या स्तनधार नियंत्रणासाठी विद्यापीठाने त्याच्यावर 3 वर्ष संशोधन करून आपण ड्राय काव थेरपीवर आपण याच्यावर औषध आपण रेकमेंड केले. ज्यामध्ये काय करायचं, काय होतंय, आम्ही काय केलं, 3 वर्ष याचा अभ्यास केला. ज्या गायींना मास्टायटिस झाले, ज्या गायींना स्तन झाले, अशाच गायी ज्यावेळेस गाभण झाल्या त्या गायी निवडल्या आणि त्या गायी आपल्याला आठवताना आम्ही काय केलं, 7व्या महिन्यामध्ये आठवताना आपण त्यामध्ये 4ही साड्यामध्ये सेफ्टी फ्लोर हायड्रोक्लोराइड नावाचं इंजेक्शन सोडलं. 4ही साड्यामध्ये व्यवस्थित आठवली ती 7व्या महिन्यामध्ये व्यवस्थित तिला 4ही साड्यामध्ये औषध सोडलं आणि परत त्या गाय आम्ही परत वेळेनंतर ऑब्झर्व केलं, तर 70% गायामध्ये आपल्याला स्तनदाह परत आढळलेला नाही. म्हणजे काय, याचा अर्थ काय झाला, ड्राय काऊ थेरपी म्हणजे आठवड्यानंतर गाय आठवताना आपल्याला सडामध्ये प्रतिजैविकाची औषध आपल्याला सोडणं आवश्यक आहे. आणि काय होतं, 7 ते 9 महिने या 2 महिन्यामध्ये कासेतलं जे रक्त असतं ते कासेमध्ये दूध असतं, ते दूध हे खूप छान मीडिया असतं बॅक्टेरियाचं जंतूंचं वाढ होणे करतात. ते आपल्याला त्या 2 महिन्यात खूप वाढ होत असते. तिथं जर कंट्रोल केलं आपण, तिथं ड्राय करताना जर 4 साडे औषध सोडले तर आपल्याला मास्टायटिस होताना आढळणार नाही. पण याबरोबर आपल्याला बाकीचं चांगलं हायजीन ठेवावं लागतं गोठ्याचं, परत आपल्याला व्यवस्थित संतुलित आहार द्यावा लागतो. या प्रकारचं आम्ही एक शिफारस आम्ही राज्यस्तरावर शिफारस केलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या गाईतलं पावसाळ्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस स्तनदा होण्याची दाट शक्यता, कारण तुमचं चिखल असतो, आतली अस्वच्छता होते, पाऊस पडतो, चिडचिड राहते, यातनं आपल्याला ह्या संसर्ग होण्याची शक्यता, सडातनं संसर्ग होण्याची शक्यता असते आणि दगडी कास होण्याची शक्यता असते. त्याकरता आपण काय करायचं, सीएमटी करायची, कॅलिफोर्निया मास्टायटिस टेस्ट, आपली चाचणी घ्यायची. आम्ही काय केलं, दुधातल्या गायी दुधातल्या गायीची दर महिन्याला चाचणी करतो, जेणेकरून काय होतं, त्या चाचणीमध्ये आपल्याला सुप्त अवस्थेतलं स्तनदाह कळतं आणि सुप्त अवस्थेत स्तनदाह करण्यासाठी आपल्याला सीएमटी करावं लागतं. सीएमटी म्हणजे काय असते, एक रेज असतो, रेज घ्यायचा, तो 4 कपात तेवढं दूध टाकायचं, जे घट्ट झालं तुम्ही चित्रामध्ये बघताय त्या सडाचं बाधित आहे, त्या सडामध्ये मास्टायटिस होण्याची शक्यता आहे भविष्यात पुढे. त्याकरता आपल्याला आता जर आपण शोधलं त्याला जर व्यवस्थित आम्ही काय केलं, ते ट्रीटमेंट करताना प्रतिजैविकाबरोबर आम्ही व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम इंजेक्शन दिलं, हा एक प्रकार करून पाहिला. यावरून तुमची प्रतिकार शक्ती त्या कासेची वाढते, प्रतिजैविकामुळे इन्फेक्शनही मरतं आणि होणारा जो स्तन आहे मोठ्या प्रमाणात तो आपण इथे कंट्रोल करू. त्यानंतर पोस्ट स्लिपिंग म्हणजे काय, आपण दूध काढल्यानंतर आपण त्या त्याच्यावर औषधं मारायची आपल्याला, आपण आपण आयोडीनचं द्रावण आपण करतो, म्हणा वगैरे, किंवा पोटॅशियम परमॅनेंट वगैरे. पण आम्ही काय केलं, कर्सोलिन भेटतं बाहेर, जे आपल्याला पोल्ट्री फार्मला आपण वाढतो, पण मोठमोठ्या गायांच्या शेडमध्ये वाढतो, जंतू संसर्ग करण्यासाठी ते कर्सोलिन आम्ही 0.75% घेतलं आणि ते डायल्यूट केलं, 0.75% प्रमाण केलं आणि ते असे न्हाव्याचा आपला जो पंप असतो पंपात ते मिक्स केलं त्यामध्ये, तसं दूध काढल्यानंतर ते फवारायचे फक्त पूर्ण सगळं, ते सडेवर पूर्ण काचवर फवारल्यानंतर काय होतं, गायचं दूध काढल्यानंतर गाय अर्धा तास
आपल्याला बसू द्यायची नाही, किंवा अर्धा तास तिचं जे आतलं जे सड असतं, सडातलं जे ओपनिंग असतं, तोंड असतं, ते उघडं असतं. तर त्या उघड्या तोंडातून तिचं काय बसली, त्यातनं जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. त्याकरता हे ज्या कासेवरचे सगळे सडावरचे जे जंतू असतील, ते जंतू आपल्याला अगोदरच मारायचे. त्याकरता मी पोस्ट डिपिंग म्हणजे गायीची धार काढल्यानंतर आपल्याला औषध फवारायचं किंवा डीप केलं तर आपण मास्टरीज होण्याचं प्रॉब्लेम कमी करू शकतो. आता वंचित निवारण बऱ्याच केसेसमध्ये काय होतं, गाय गाभण राहत नाही. खूप जण करतात की गाय भरतोय आम्ही, पहिला मास, दुसरा मास, तिसरा मास, पण त्या आपण नुसतं भरत राहतो. ती गायीच्या गर्भाचं ते इन्फेक्शन आहे का नाही हे सुद्धा बघायला पाहिजे. ते जर आपल्या घरच्या घरी वापरायचं असेल, तुम्ही काय करायचं, फक्त तो मास घ्यायचा. माझावरचा जो सोड येतो ना, सोड मागचा जो बळ येतो, बळस, तो स्त्राव फक्त घ्यायचा. त्याच प्रमाणात त्यामध्ये फक्त 5% सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचे टेस्ट ट्यूब मध्ये, आणि ते आपल्या गॅसवर ठेवा, कुठल्या याच्यावर ठेवा. त्याला जर पिवळा रंग आला त्या द्रावणाला, समजायचं आतमध्ये गर्भाशयामध्ये काहीतरी इन्फेक्शन आहे, म्हणजे काहीतरी त्यामध्ये जंतू आहे. ते जर समजलं आपल्याला, आणि आपण जर व्यवस्थित डॉक्टर जर ट्रीटमेंट केली, आपण त्याला इंजेक्शन दिलं प्रतिजैविकाचं, तर पुढच्या माजाला आपण ती गाय चांगली भरू शकतो, इन्फेक्शन राहणार नाही, आणि भरल्यानंतर ती गाय गाभ धरू शकते. त्यानंतर आम्ही काय केलं, समजा समजा काही कालवडी असेल तर मालावरच येत नाही, त्याची आपल्याला जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो तसंच आपल्याला रिचार्ज करायची त्या कालावधीला. त्याची हायपोथेरॉइड सिस्टीम जी आहे आपल्याला फक्त रिचार्ज करायची. रिचार्ज करायला काय करतो, फक्त त्या गायीच्या योनीमध्ये एक इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर काय होतं, तिथल्या हायपोथेरॉपसला ते सिग्नल जातो. सिग्नल काय होतं, ते हार्मोन सिक्रेशन सुरू होतं, म्हणजे फक्त सायकल सुरू होते. याकडे सुद्धा आपण अशा प्रकारे सुद्धा ट्रीटमेंट आपण डॉक्टर करू शकतो. दुसरं आम्ही काय केलं, ज्या गायी घ्यायला 90 दिवस ते मारायला आले नाही किंवा मारायला पण गाव राहिले, तर अशा वेळेस आपल्याला 2 वेतातलं अंतर वाढतं, किंवा दररोजचा आपला पशुखाद्यावरचा, चाऱ्यावरचा आपला विनाकारण खर्च 300-350 रुपये खर्च आपला वाढत जातो. तो जर आपल्याला कमी करायचा असेल, कारण गाय जनरली वेळानंतर 60 ते 90 दिवसाच्या आत ती गाय भरली गेली पाहिजे. 9 दिवसांनी सुद्धा ती भरली गेली नाही, आम्ही काय केलं, सगळं चांगलं आहे, सगळं घार चांगला आहे, चारा व्यवस्था पण चांगला आहे, तब्येत चांगली आहे, सगळं व्यवस्थित आहे, परंतु ती गाव राहत नाही. अशा वेळेस आम्ही सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल डेव्हलप केला, विद्यापीठाने डेव्हलप केला तो, आणि तो शिफारस केली, राज्य स्तरावर त्याची शिफारस केली. त्यामध्ये आम्ही काय केलं, पहिल्या दिवशी एक इंजेक्शन अगोदर चेक करून घ्यायची गाय व्यवस्थित. चेक केलं तिचं गर्भाशय व्यवस्थित आहे बघून घ्यायचं. सगळं व्यवस्थित असलं त्याला फक्त एक पहिल्या दिवशी एक इंजेक्शन द्यायचं, 7व्या दिवशी एक इंजेक्शन द्यायचं, 9व्या दिवशी एक इंजेक्शन द्यायचं, आणि 10व्या दिवशी एक इंजेक्शन देऊन 9व्या दिवशी ती परत भरायची, डायरेक्ट भरायची. कारण त्या इंजेक्शन होती गाय फक्त मास दाखवणार नाही, तिचा मुका मास असतो. आता तुम्ही जर गर्भाशय चेक केलं तर आपल्याला गर्भाशयाच्या ते चेक केल्यानंतर आपण कळतं ही गाय मारला आलेली आहे. डायरेक्ट ती गाय आपल्याला भरायची 10व्या दिवशी. मी डायरेक्ट भरल्यानंतर ती गाय 70% गाय गाभण राहायचं प्रमाण आपल्याला आढळून आलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा आपण सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल, आधुनिक ऍडव्हान्स टेक्निक्स वापरून सुद्धा आपण संकरित गायांमध्ये सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल वापरून एकाच वेळेस गाय आपण माझा आणू शकतो, एका वेळेस त्या गाभण करू शकतो. म्हणजे एकाच वेळेस बऱ्याचशा गायीचं आपण नियोजन चांगलं करू शकतो, आहार व्यवस्थापन चांगलं करू शकतो, त्याचं लसीकरण एकाच वेळेस करू शकतो, त्याचं आपण एकाच वेळेस आपण दूध उत्पादन घेऊ शकतो, आणि सगळे बरेचसे फायदे या सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉलमुळे आहेत. डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हा प्रोटोकॉल वापरून तुमच्या गायी सुद्धा तुम्ही डायरेक्ट गाभून घेऊ शकता. आता हे सुद्धा एक क्रीम आहे, हे सुद्धा मी ट्राय केला. ज्या गायी गाभून जाते, या प्रोजेस्ट्रॉन नावाची एक क्रीम भेटते. ती क्रीम फक्त काय करायची, पुढच्या भागात थोडंसं शेविंग करायचं खाली, नडक्याच्या खाली क्रीम लावायची, इतर बँडेज करायचं. बँडेज करून जी साधारणतः आपल्याला ह्या गायी जवळजवळ 60% गायी आपल्याला ह्या माझावर आलेल्या आहेत आणि गाभण झालेल्या आहेत. हा सुद्धा प्रयोग घरच्या घरी सुद्धा आपल्याला हे करू शकतो. प्रोसिंग म्हणून नावाचा आहे, प्रोजेस्ट्रॉन भेटते बाजारामध्ये. ही क्रीम आपण पुढच्या पायाला लावून शेविंग करून ती आपल्याला वर बँडेज करायची, त्यामुळे त्या स्किन मध्ये ऍब्सॉर्ब होतं हार्मोन, आणि ती तुम्हाला चालना भेटते. हायपोथायरॉइडचा सिग्नल होतं, ती गाय आपल्याला सायकलवर येण्याची शक्यता सुरू होते. गाय नेहमी त्यासाठी बाकीचे सुद्धा तुम्ही हे करू शकता, कोरफड असेल, कुकू असेल, हिरवळ असेल, तगर असेल, अशोक असेल, बांबू सारखेवर घरच्या तुम्ही करू शकता. आता हे संकलित तुम्हाला एक माहिती करतो, समजा गाय ज्यावेळेस तुमचं जार पडत नाही वगैरे, हा जार न पडण्याची बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतात. तर ते तुम्हाला मग सांगितलं काय नाही करायचं बरं, पण जार न पडल्यामुळे खूप समस्या उद्भवतात. गाय तुमची वास येतो, गाय मागं राहणार नाही, गाभ राहणार नाही. एकदा ती पिशवी तोंड बंद झालं, त्या आतमध्ये पूस आटतो, त्या पूस आटल्यामुळे काही उपचाराला प्रतिसाद देत नाही बऱ्याच प्रतिजैवकांना वगैरे, आणि गाय खंगत जाते, आणि गायीवरती अनिष्ट परिणाम होते, आपल्याला उपयोगी पडत नाही. हे टाळायचं असेल, काही काही शास्त्रात आपल्या औषधं उपलब्ध आहेत बाजारात डॉक्टर सल्ल्याने, परंतु अजून एक काय केलं काय जात साऊथ मध्ये वगैरे इकडे यांनी काही जवळ ज्या गाय घेताना जी पहिली पाण्याची पिशवी बाहेर येते ना, वॉटर बॅग बाहेर येते, पाण्याची पिशवी, ते पाण्याची पिशवीतलं तुमचं पाणी कलेक्ट केलं, ते सगळं पूर्ण धरून घेतलं ते बाटलीमध्ये, आणि तेच पाणी त्या गायीला परत पाजलं.
ते पाजल्यामुळं गायीचा जार पडताना मदत झालेली आहे असं आढळून आलं. का मदत झाली? त्या पाण्याच्या पिशवीमध्ये जे इस्ट्रोन असतं, इस्ट्रोन सल्फेट, त्याच्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. गर्भाशयाच्या पिशवीला पूर्ण रक्तप्रवाह वाढतो. आणि अजून जर प्रोस्टाग्लॅंडिन असतं, त्या प्रोस्टाग्लॅंडिनमुळे त्या गर्भाशयाच्या त्या आतल्या आवरणातून जार वेगळा व्हायला मदत होते. त्याचे दोन्हीचे इफेक्ट होऊन तो जार आपल्याला पडताना दिसतो. असे सुद्धा प्रयोग आपण करू शकता. आता गाई म्हशी आधारित पडून काय करायचं तुम्हाला खूप सांगितलं बघा. ओला पाळू वाढायला चारा संतुलित खाद्य 100 ग्रॅम मिनरल मिक्सर याचं मिश्रण दररोज सकाळी द्यायचे. 24 तास स्वच्छ पाणी द्या. गाय म्हशींना दररोज किमान 5 किलो मुरघास मेल्याकडे लक्ष द्या. गाई नवसाचे वाडे खाऊ घालण्यापेक्षा मुरघास करून खाऊ घाला. गाय आठवल्यानंतर खुराक बंद करू नका, एकदम बंद करू नका. आठवड्याला सडात औषधे सोडा. वर्षातून 4 वेळा जंतुनाशक औषधं पाजा. लसीकरणाचे वेळीच लसीकरण करून घ्या. कीटक आणि गोचिड यांचं माशांचा बंदोबस्त करा. जनावरांचं यकृत कार्यक्षम ठेवण्यासाठी, लिव्हर चांगलं ठेवण्यासाठी प्रत्येक 3 महिन्यातून एकदा लिव्हर टॉनिक 100 मिली प्रति दिवस 3 दिवस पाजा. त्यामुळे जनावरांच्या प्रतिकार शक्ती वाढते व जनावर आजारी पडत नाहीत. गायींना मुक्त गोठ्यात ठेवा. मुक्त गोठ्यात ठेवल्यामुळे तुम्हाला बरेचसे आजार आपले कमी होतात. आपण मांस व्यवस्थित होऊ शकतो. वेळच्या वेळेस ती पाणी पिऊ शकते, हवे तेव्हा ती चारा खाऊ शकते. आपल्याला ते आजारी आहे हे कळू शकतं. असे बरेचसे फायदे आपल्याला मुक्त गोठ्यामुळे आहे किंवा मुक्त गोठ्याचा वापर करा. वेळोवेळी आपण पशुवैद्यकाचा सल्ला घ्या आणि जैव सुरक्षेला महत्व द्या. जेणेकरून आपल्याला झोनोटिक जे आजार असतात, काही काही ब्रुसेलोसिस सारखे आजार असतात, काही काही टीबी सारखे आजार असतात, हे आजार आपल्याला जनावरांपासून माणसांना सुद्धा होण्याची शक्यता असते. काही आजार माणसांपासून जनावर होण्याची शक्यता असते. हे सगळं टाळण्याकरता आपल्याला गोठा व्यवस्थापन, जैव सुरक्षा करा. गोठ्याला जास्त लोकांना आतमध्ये एंट्री देऊ नका. आपले कपडे स्वच्छ ठेवा. परत त्याचे आपण जे गमबूट वापरतो, चपला वापरतो, ते तिथे तिथे ठेवा, घरी आणू नका. हे सगळं स्वच्छता म्हणजे दररोज जर आपल्याला चुन्याची पावडर गोठ्यात भिरवावं, जेणेकरून आपल्याला दिवसोदिवस आपण ते गोठे करू शकतो. वेळच्या वेळी लसीकरण करा. हे सगळ्या गोष्टी जर आपण एकात्मिक जर आरोग्य व्यवस्थापन केलं तर आपण जनावरांपासून चांगली त्याची प्रजनन क्षमता टिकवू शकतो, उत्पादन क्षमता चांगली वाढवून ठेवू शकतो आणि रोगांचं आपण नियंत्रण करू शकतो. धन्यवाद. हॅलो. हा, धन्यवाद सर. आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर आदोतीकर सरांना निमंत्रित करतो. सर नमस्ते. 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 सर अतिशय छान झालं आपलं व्याख्यान मार्गदर्शन. सर्वच जनावरांचं आपण अगदी किरकोळ म्हणजे गोठ्यातील माशा, गोचिडा यांच्यापासून ते सर्व संसर्गजन्य आणि गंभीर आजारापर्यंत सर्व समावेशक असं जनावरांचं एकात्मिक व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याविषयी जे सविस्तर व्याख्यान आज आपण इथं उपस्थित राहून केलं, त्याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान कृषी प्रदर्शन पुणे या तिन्ही आयोजकांच्या वतीने आपले सर मनापासून आभार व्यक्त करतो. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आज तसंच गेल्या जूनच्या 12 तारखेपासून आपण हा जो खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेला आहे, त्याचा उद्या समारोप होणार आहे. तर या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जी अनेक व्याख्यानं झाली, ही प्रशिक्षण मालिका सुरू आहे. याचा गायडिंग फोर्स म्हणजे आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर या उपक्रमाच्या पाठीशी उभे आहेत, म्हणून हे सगळे प्रयत्न करणं शक्य होत आहे. तरी मी सर्व आयोजकांच्या वतीने कुलगुरू महोदय आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे या प्रसंगी आभार व्यक्त करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के, त्याचप्रमाणे अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर, हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी या उपक्रमाला त्यांचा हातभार असतो. तरी मी आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर महानंद माने सर,
सर देखील या कार्यक्रमामध्ये लक्ष ठेवून असतात. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व मदत होती, त्याबद्दल मी डॉक्टर महानंद माने सरांचे पण या प्रसंगी आभार व्यक्त करतो. विभागीय विस्तार केंद्र पुणेचे विस्तार कृषी वैद्यवेत्ता व देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर यांनी कायमच या कार्यक्रमाला मदत केलेली आहे, सक्रिय मदत केलेली आहे. त्यांचं जातीने लक्ष असतं सर्व हा कार्यक्रम वेळेत सुरू होतो का नाही, व्याख्याते कोण कोण आहेत, विषय कसे असावेत, सरांच्या नियमितपणे याच्यामध्ये सूचना असतात, मार्गदर्शन असतं. तरी मी डॉक्टर सोमनाथ माने सर यांचं या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे दोन्ही पार्टनर्स कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अनेक कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व त्यांच्या माध्यमातून पुन्हा पुढे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येणं शक्य होतं. या सह आयोजकांचे, तसेच पुण्यात जे मोठं किसान कृषी प्रदर्शन भरवलं जातं ते किसान पुणे, या आयोजकांचे पण मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. या माध्यमातून जोडला गेलेला जो शेतकरी वर्ग आहे त्या सर्वांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. केवळ त्या विषयाशी संबंधित शेतकरी तर रोज जॉईन होतातच, परंतु काही शेतकरी नियमितपणे म्हणजे हा कार्यक्रम बघत आलेले आहेत. विविध पिकांवर हे जे कार्यक्रम झालेले आहेत ते सर्व शेतकरी बघत आलेले आहेत. तरी सर्व उपस्थित शेतकरी बंधू भगिनींचे या प्रसंगी मी मनापासून धन्यवाद देतो. हा कार्यक्रम ऑनलाईन तसेच YouTube वर देखील उपलब्ध आहे. फेसबुक वर देखील हा कार्यक्रम उपलब्ध आहे. त्याचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा असे इथं जाहीर करतो. माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड हे देखील या प्रसंगी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये नेहमी सक्रिय असतात. गेल्या महिन्याभरापासून सर्वजण या कार्यक्रमाभोवती गुरफटले गेलेले आहेत. तरी या सर्व माझ्या दोन्ही सहकाऱ्यांचे मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तसेच आयोजकांच्या वतीने उद्या शेतकऱ्यांच्या सहभागातून शाश्वत गोपालन मॉडेल याविषयी मार्गदर्शन होणार आहे दुपारी 4 वाजता. या कार्यक्रमासाठी देखील सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती करतो, आवाहन करतो. डॉक्टर नरवडे सरांचा मोबाईल नंबर आपल्याला पुन्हा एकदा मी सांगतो. सरांचा मोबाईल नंबर 94 220 27 167 हा देखील आहे. शिवाय आता आपल्या स्क्रीनवर दिसत असलेला 75 88 54 1302 हा सुद्धा सरांचा मोबाईल नंबर आहे. काही शंका असतील, काही मार्गदर्शन आवश्यक असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी या क्रमांकावर संपर्क करून आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू.